ते दिशा देते. आणि म्हणूनच कलेसोबत जगणारा प्रत्येक जण हा आयुष्याच्या वेगळ्या टप्प्यावर पोहोचतो. आणि याच कला आपल्या देशात, आपल्या समाजात, आपल्या राज्यात तितक्याच पसरल्या पाहिजेत, हा अक्षरमानवचा विचार आहे. आणि हा विचार घेऊन आपण विविध विषयांवरती अगदीच हलक्या फुलक्या गप्पा मारत त्यातून प्रबोधन करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि यातूनच एक संकल्पना मांडली गेली, ज्यामध्ये आपल्या कला विभागाचे अध्यक्ष आणि सुप्रसिद्ध शिल्पकार स्वप्नीलजी कदम नमस्कार सर. यांच्याशी बोलणी झाल्यानंतर ठरलं की आपण आपल्या समूहात किंवा जे आपल्या समूहाशी संबंधित असतील अशा लोकांशी कलेविषयी गप्पा मारू. मग ती कला कोणती असो, ते स्वतः जरी शिल्पकार असले तरी इतर अनेक कलांविषयी त्यांनी अभ्यास केलेला आहे. अनेक कलांमध्ये त्यांची रुची आहे. आणि याच माध्यमातून ते आपल्याला त्यांच्याकडे असलेलं ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा, आणि ज्यांना मार्गदर्शन मिळत नाहीये काही कारणास्तव त्या कलांमध्ये अडचणी येत आहेत, तर अशांसाठी आज खास ही हलकी फुलकी चर्चा आहे, गप्पा आहे. आपण कुटुंबीय म्हणून या चर्चेत, या गप्पांमध्ये सहभागी होऊन आपल्या मनातल्या ज्याही कलांविषयी जेही काही विचार असतील, तुमच्याकडूनही काही सूचना मार्गदर्शन असतील, तर ते आपण नक्कीच द्या. आणि मी या कार्यक्रमाची पुढची सगळी सूत्र स्वप्नील कदम यांना देतो आणि पुन्हा एकदा त्यांचं स्वागत करतो. स्वप्नीलजी. थँक्यू सर. नमस्कार, मी स्वप्नील कदम, शिल्पकार आहे. मी बॅचलर ऑफ फाईन आर्ट केलंय सर जे स्कूल ऑफ आर्ट मधून. 1994 ला मी पास आउट झालोय आणि प्रोफेशनली करतोय शिल्पकार म्हणून. हॅलो हॅलो, आवाज येतोय का? येतोय येतोय, तुमचा आवाज येतोय, बोला तुम्ही. आणि जमल्यास व्हिडिओ ऑन ठेवा, म्हणजे ओके. बरं होईल. बाकी इतर सगळ्यांना विनंती की आपण आपला माईक बंद ठेवावा. कुणाला काही प्रश्न असतील तर मध्ये चॅटबॉक्स मध्ये टाका किंवा हँड रेज करा. मध्ये येते नाही होते आता मला तेवढं सगळं तेवढंच होते मॅक्झिमम आहे. तर आता कसं आहे की आपण बरेचसे लोक आता रत्नागिरी बद्दल आपण बोलतोय की रत्नागिरीमध्ये कलेचा विकास किंवा रत्नागिरीमध्ये कला या विषयावरती. आता मी इथे शिफ्ट झालो जवळपास 3 ते 3.5 वर्ष झाली मला. मी रत्नागिरीला माझा स्टुडिओ होता आधीपासून, तर मी इथे शिफ्ट झालो. आता मला स्वतःला ज्यावेळेला मी काम करताना माझ्याकडे जेव्हा मला आता समजा एक इंडस्ट्री म्हणून बघायचंय काम करताना, तर इथे तेवढा अवेअरनेस म्हणजे तेवढा ज्या लेवलला आपल्याला मुंबईला मिळतो तितकं इथे मिळत नाही. किंवा आता माझ्या मुलाला मला तबला शिकवायचंय, तर मला इथे त्याला शिकवण्याकरता प्रॉपर ट्रेनिंग कुठे मिळेल याची माहिती मला पण मिळत नाही. आपण इथे बघितलं तर इथे MIDC मध्ये भरपूर जागा आहे रत्नागिरीमध्ये, म्हणजे आपल्याला जागेचा प्रॉब्लेम नाहीये. पण आपल्याकडे स्किल्ड जे आर्टिस्ट आहेत किंवा इकडच्या आर्टिस्टना नेमकं काय करायचं याचं नॉलेज नाहीये इकडच्या लोकांना, किंवा काय करायचं. एवढं कॉम्पिटिशन मध्ये जेवढं उभं राहायला पाहिजे तितके ते राहत नाहीये, म्हणजे नाही होत तसं. आता जे काही स्वतःचे जे काही प्रायव्हेट कोचिंग क्लासेस आहेत, जे लोक शिकवतात इकडे मुलांना, ते त्यांचं त्यांचं शिकवत आहेत. त्याच्यात काही सोशल कॉज असा काही नाही. तर त्या दृष्टीने आपल्याला काय करता येईल. समजा आता मुंबईतली बरीचशी माणसं इथे आलेली आहेत, रत्नागिरीमध्ये बरेचसे लोक शिफ्ट झालेले आहेत त्यांचं प्रोफेशन, त्यांचं सगळं काम घेऊन. म्हणजे सगळ्यांना माहिती आहे की ऑनलाईन काम करता येतं, म्हणजे स्कोप आहे. आता मुलांना इकडच्या जर कुठे जायचं, काय करायचं, हे फक्त आता त्यांना फक्त माहिती नाहीये. तर माझं असं एक हे होतं की लोकांनी आपल्याकडे येऊन आपली कला बघण्यापेक्षा आपण त्यांच्यापर्यंत जाऊया आपली कला घेऊन. येतोय का आवाज? होय होय, तुमचा आवाज येतोय. सविस्तर तुम्ही मार्गदर्शन करा, लोक बोलतील. माझं जे काही शिल्पकला आहे, मी शिल्पकला म्हणून काय करतो
हे माझ्या स्टुडिओमध्ये तुम्ही या आणि बघा असं म्हणण्यापेक्षा आपले जे काही मेंबर्स आहेत आपल्या संघटनमध्ये जे लोक आहेत त्यांच्याकडे जाऊन आपण त्याच्याकडे ती आपण त्यांना दिली तर ते त्या गोष्टीकडे मध्ये वळू शकते. आर्ट स्कूलमध्ये टाकायचं त्याला ती प्रोसेस नाही माहिती की कसं कसं त्याला मुलाला ऍडमिशन घेता येईल. आता ही प्रोसेस तो मला विचारतो आणि मी आता झाले पासआउट 1994 ला झाली 30 वर्ष आता जवळपास. तर मला त्याला प्रोसेस सांगायला मग काय करणार मी माझा कोणतरी कॉन्टॅक्ट मध्ये माणूस आहे जो तिथे आर्ट स्कूलमध्ये तर शिकवतोय किंवा त्या ऑफिसमध्ये आहे. मी त्याला कॉन्टॅक्ट करून देतो की इथे जा आणि याच्याशी बोल आणि तुला प्रोसेस कळेल याची काय ती. तर आता ह्या ज्या सगळ्या ऍडमिशनच्या प्रोसेसेस आहेत किंवा नेमकं एखाद्या स्टुडिओमध्ये जॉब्स काय आहेत, वेकन्सीज कशा आहेत, त्याच्यामध्ये काय काय लागतं, आवश्यकता काय आहे त्याच्यामध्ये, किंवा एखादा हेल्परचा काय रिक्वायरमेंट आहे किंवा तिथे एखादा प्रोफेशनल जो काही आर्टिस्ट आहे त्याची काय रिक्वायरमेंट आहे, त्याचं कसं पेमेंट टर्म्स आहेत काय आहेत, ह्याच्यामध्ये जोपर्यंत त्यांचा फायदा नाही दिसत ना लोकांना तोपर्यंत कोणी येत नाही पुढे. म्हणजे कला ही मोस्टली काय असतं, कलेकडे बघण्याचा अँगल कसा असतो की कलाकार हा म्हणजे आर्थिकदृष्ट्या सक्षम नसतो किंवा तो गरीबच असतो अशी एक लोकांची धारणा आहे. त्यामुळे कला जर कोणी म्हणत असेल की मला आर्टिस्ट व्हायचंय तर तो शेवटचा ऑप्शन असतो त्या पालकांकडे की त्याने आर्टिस्ट व्हावं की नाही, म्हणजे याच्यावरती खूप विचार केला जातो. त्याच्यामुळे जर त्याच्यातून खरोखर काय मार्ग आहे तो काय होऊ शकतं हे जर कळलं पालकांना तर त्याच्यामध्ये जसं आता एकेकाळी क्रिकेट वगैरे हा होत्या काही पैसा नव्हता. आज लोक क्रिकेटसाठी मुलांना कोचिंगला पाठवतात किंवा एखाद्या अकॅडमीला जॉईन करतात भरपूर पैसा खर्च करून, का त्यांना वाटतं तिथे आता काही ना काही होऊ शकतं. तसं आर्टच्या बाबतीमध्ये व्हावं असं मला वाटतं. तुमचं काय याच्यामध्ये मत आहे तुम्ही सांगा. आणि आर्ट म्हणजे कसं, आता मी माझे काही मित्र मुंबईतले जे प्रोफेशनल्स आहेत त्यांना इथे इंट्रोड्यूस केलं ग्रुपमध्ये, तर त्यांच्याकडे भरपूर पोटेन्शियल आहे, त्यांना भरपूर द्यायचंय समोरच्या ह्याला, पण तसं घेणार त्या बाबतीमध्ये आपण काही तुमचे विचार असून सांगा तुम्ही काय करता येईल त्याला. हॅलो. हो, येतोय येतोय आवाज. हा सर बोला पण ना. मग कल- माझा अ, मला मला स्वप्नील असं विचारायचं आहे की हा कलेकडे बघताना लोकांचा संकुचित विचार असतो का? म्हणजे फॉर एक्झाम्पल एक मी चित्रकार आहे समजा, तर चित्रकलेकडे बघताना माझे पालक चित्रकला म्हणून त्याच्याकडे प्रोफेशन बघतात का, की याच्यातून हा कमवेल आणि तो त्याचं आयुष्य किंवा त्याचं पोट त्याच्यावरती चालेल या असं बघतात का? आणि असं बघत नसतील तर त्यासाठी ही मानसिकता बदलायला काय करायला हवं ऍज अ कलाकार म्हणून तुम्हाला काय वाटतं? नाही, तेच म्हणतोय मी की कलेकडे आता मी शिल्पकार म्हणून जेव्हा मी हे केलं प्रोफेशन मला पळायचंय शिल्पकार म्हणून, त्यावेळेला माझ्या घरामध्ये सगळेच आर्टिस्ट आहेत तरी सुद्धा तेवढा काही उत्साही हे नव्हतं किंवा हा कलाकार व्हावं किंवा एज्युकेशन करावं असं काही कोणाला वाटत नव्हतं. तसं याच्यामध्ये त्यांना माहिती नसल्यामुळे की ऍक्च्युअली सक्सेसफुल लोक जी असतात की आता ज्या ज्या लोकांना खरोखर ज्यांनी काही ना काही केलेलं आहे अशा लोकांना जर आपण भेटलो ना तरच ते पालक कन्व्हिन्स होतात की हा लोकांनी कमवलंय ह्यांच्याकडे आता यांचं नाव आहे, किंवा अशी लोक असतात खरोखर की ज्यांनी काहीतरी केलंय. तर ते जर आपण त्यांना दाखवलं ना पालकांना की असे असे याच्यामध्ये असा असा एक्सपोजर आहे आणि ह्या प्रकारे काम केलं जातं, हा एखादा प्रोफेशनल आर्टिस्टचा हा पोर्टफोलिओ असतो, म्हणजे त्यांना दिसलं पाहिजे, सोबत समोर त्यांना दिसायला हवं. हे माझं म्हणणं आहे, त्यांना ते आपण दाखवायचंय लोकांना. हा प्रोफेशनली हा असा असं
सक्सेस स्टोरीज नक्की पोहोचतात का प्रत्येकापर्यंत, समाजापर्यंत? हा पण प्रश्नच आहे. नाही पोचवायचं, तेच आपण पोचवायचे. माझं म्हणणं तेच आहे की आपण गावोगावी. क्रिकेटरने सेंचुरी मारली तर तो लगेच घराघरात पोहोचतो, पण मग हो, चित्रकाराने एखादा मास्टरपीस बनवलं तर तो खरंच पोहोचतो का? आता आपण वल्लभभाई पटेल बघतो आहोत ना, जगात मोठं शिल्प आहे जगात. वल्लभभाई पटेलांचा स्टॅच्यू आपण जगातलं सगळ्यात मोठं शिल्प म्हणून बघतो. आपण स्टॅच्यू हो. ऑफ लिबर्टी बघतो. आपण आपल्या समोर ज्या काही शिल्प बनतायत सध्या, ते सगळे आपण बघतो. मग ही कुठून बनतात, काय बनतात, याची क्युरियोसिटी तर असते, गावातल्या मुलांना पण असते. अगदी शहरातल्या मुलांना सुद्धा जे स्कूल ऑफ आर्टला कसं ऍडमिशन करायचं, किंवा बांद्रा स्कूल ऑफ आर्टला कसं ऍडमिशन करायचं, किंवा इतर कोणती पण रहिजाला कुठे कसं करायचं ऍडमिशन, ह्याची प्रोसेसच माहिती नाहीये. प्रोसेस माहिती नसल्यामुळे ते तिथे जात नाहीत, म्हणजे ते जाऊ शकत नाहीत. कारण ते कशी प्रोसिजर काय आहे त्याची, आफ्टर 10th आहे, आफ्टर 12th आहे का, त्याच्यानंतर कोणती परीक्षा द्यायची आहे, काय द्यायची आहे, नाही, झिरो. म्हणजे ते ज्यांना बेसिकच माहिती नाही असे गावामध्ये आहेत, आणि ज्यांना बेसिक माहिती आहे पण त्यांना त्याला अप्रोच कसं करायचं हे माहिती नाही, असे पण खूप लोक आहेत. बरं, आपल्या कोकणातून खूप मोठे कलाकार होऊन गेले, शिल्पकार, चित्रकार खूप मोठे होऊन गेले. असं नाही की कोकणातून झाले नाहीत, भरपूर झालेत कोकणामधून. मग ते त्याला हे ठेवता येतं ना, त्यांचा आदर्श त्यांना सांगता येतो की हे बघा, हे एवढे सगळे आर्टिस्ट झालेले आहेत. आतापर्यंत काय होतं, आतापर्यंत सगळ्यांना मुंबईला जावं लागत होतं की मुंबईला जाऊन करिअर करणार. आता मुंबईतली बरीच माणसं कोकणामध्ये आलेली आहेत, बरेच आर्टिस्ट आलेत मुंबईमध्ये, म्हणजे मुंबईतून कोकणामध्ये. उपस्थितांना काही मांडायचंय आपलं मत किंवा काही प्रश्न विचारायचे असतील तर नक्कीच विचारा. चर्चेत आपलं सहभागी व्हा. केलं का, तर सगळ्यांना व्हिडिओ सांगा ना ऑन करायला, कोणी दिसतच नाहीये, कोणी आहे का ऑनलाईन? उपस्थितांपैकी कुणाला प्रश्न काही विचारायचा आहे, काही मत मांडायचंय का? तुझं काय खरं नाही, पण फक्त हे असली तुझी हॅलो, सवय हा बोला, नमस्कार. की हे माझा करायचं. आवाज येतोय? हो, येतोय येतोय मॅडम. दीपेश दादा, माझा आवाज येतोय? हो हो, तुला पुढं येतोय जायचं निलिमा मॅडम, बोला. येतोय माझा आवाज येतोय का? ही सवय मोडावी येतोय लागेल. येतोय बोला तुम्ही. हा, हो रात्री हो. जाग कोणाचा तरी माईक चालू आहे, त्यांनी बंद कराल का? हा हा, दादा तुम्ही जे आता बोललात की बऱ्याच मुलांना माहिती नसतं, तर शहरी भागात बरोबर याच्या उलट परिस्थिती आहे की मुलांना ड्रॉइंगची किंवा शिल्पकलेची किंवा काही उपयोजित कलेची माहिती असते, परंतु हो पॅरेंट्सचा सगळा भर हा सायन्स आणि गणितावर असतो. तर हो. तर मग आहेत ना, अशी मुलं आहेत की म्हणजे जी मॅथ सायन्स मध्ये पण हुशार आहेत आणि ज्यांची चित्रकला आणि शिल्पकला सुद्धा चांगली आहे, म्हणजे कोणतीही एक कला चांगली आहे, म्युझिक असेल अजून काय. हो. तर अशा पालकांकरता काही आय ओपनर सत्र आपण ठेवू शकतो का? म्हणजे तुम्ही जसं म्हणालात की सक्सेस स्टोरीज आपण करू शकतो, जर अशी सत्र आपण झूम वर केली, त्याचं हा, रेकॉर्डिंग केलं, तर हा. मुलांना शाळांमधून ते दाखवता येईल. आमचा शिक्षकांचा अप्रोच असतो, आम्ही शिक्षक त्यांना सांगतो, अगदी लहानपणापासून एखादं मूल नजरेत भरतं की अरे वा, हे फार छान करतोय, हम्म. याच्या रेषा फार चांगल्या आहेत, हा रेखांकन खूप चांगलं करतोय, अरे वा, हा प्रतिकृती तर खूपच सुंदर करतोय. आणि मग असं आम्ही सांगतो पालकांना, पण पालक तेवढंच लक्ष देत नाहीत. मग असं पालकांसाठी आणि मुलांसाठी आय ओपनर सत्र जर आपण ठेवली आणि त्याचं रेकॉर्डिंग केलं, तर मला वाटतं शाळांमध्ये ते दाखवता येईल. हम्म. तुम्हाला कसं वाटतं?
मॅडम आता कसं आहे, आम्ही ज्यावेळेला करत होतो काम त्यावेळेला कलेच्या क्षेत्रामध्ये डिजिटल जो भाग आहे, डिजिटलचा जो प्रकार, डिजिटल हे आता आलेलं आहे सगळं, हा नव्हता. आणि आता तो आलेला आहे. आता त्यामध्ये खूप जॉब्स आहेत डिजिटल ज्यांनी टेक्नॉलॉजी शिकलेली आहेत. आता जसं शिल्पकला सुद्धा जे आता आलेलं आहे ना, शिल्पकलेमध्ये सुद्धा आता बरंच काही चेंजेस झालेत. आधुनिक दृष्टीने खूप चेंज झाले. हॅलो. येतोय आवाज, बोला. हो हा. येतोय येतोय, बोला. आता ना अपडेट होणं म्हणजे आता आम्हाला सुद्धा अपडेट व्हावं लागतंय. म्हणजे आम्ही जे पूर्वी शिकलो होतो त्याच्यामध्ये बरंच काही आम्हाला अपडेट व्हावं लागतंय, की त्याच्यामध्ये चेंजेस झालेत. म्हणजे आता नुसतं शिल्प बनवणं म्हणजे मातीचा पुतळा बनवणं आणि त्याचा विकणं असं नाही राहिलंय. चित्र बनवणं म्हणजे फक्त चित्र काढणं आणि कोणीतरी येणार आणि घेणार विकत असं नाही राहिलंय. डिजिटली पण भरपूर काय काय सेक्शन त्याच्यामध्ये झालेले ओपन आहेत. आणि त्याच्यामध्ये खूप मोठ्या स्केलचे म्हणजे पेमेंट्स पण होतात. तर ते जे काही बाकीचे जे अपडेट झालेले जे पार्ट आहेत ना, ते पालकांपर्यंत पोहोचवले पाहिजे. आणि असे बरेचसे पालक असतात की जे लोक मला कॉन्टॅक्ट करतात की माझ्या मुलाचं चित्र चांगलं आहे, माझ्या मुलाचं म्हणजे एक हे चांगलं आहे हे काम करण्याचं वगैरे. पण त्याच्यामध्ये कसं असतं की जसं एखादा शिल्पकला आहे, चित्रकला, कोणती कला आहे ना, की त्याच्यावरती रियाज लागतो कलेला, म्हणजे साधना लागते त्या गोष्टीसाठी. तुम्ही किती तास त्या गोष्टीसाठी काम करता, किती काय करता, याच्यावर तुमचं यश अवलंबून असतं. तर ते पण सांगावं लागतं पालकांना. म्हणजे मोस्टली काय असतं, पालक एकदा डिग्री झाली, मुलाने डिग्री कंप्लीट केली की त्याच्या मागे लागतात की तू आता नोकरी कर किंवा पैसे कमव. तर तसं नाही ते. म्हणजे जो शिल्पकला, चित्रकला ही एवढी लगेचच पैसे देत नाही तुम्हाला. त्याच्यामुळे तो पण अँगल पालकांना सांगावा लागतो की साधारण एक 2-3 वर्ष तरी मुलाला तुम्हाला द्यावी लागतील की तो ह्या गोष्टीमध्ये त्याला काय जमतंय. त्याचे बरेच त्याच्या सेक्शन्स खूप आहेत कलेच्या बाबतीमध्ये. त्याला नेमकं काय आवडतंय, काय चाललंय आणि तो किती त्या प्रमाणात हळूहळू प्रोग्रेस करेल. त्याला तेवढा वेळ पण द्यायची जर तयारी असेल पालकांची, तर ते त्यांनी मुलाला एज्युकेशन द्यावं असं. कारण आता एज्युकेशन जे मुंबईमध्ये आहे, तर साधारण आमच्या वेळेला 1500 मुलांपैकी आम्ही 5 मुलं सिलेक्ट होत होतो त्या कोर्स करता. म्हणजे मुलं कमी नव्हती, मुलं आहेत, भरपूर आहेत, त्यांना त्याच्यामध्ये शिक्षण करायचंय. पण मग ते टिकून राहणं त्याच्यामध्ये, त्या कलेमध्ये आपल्याला जे काही आपला जो काही स्थान आहे ते मिळवण्याकरता स्ट्रगल आहे. म्हणजे असं नाही की तुम्ही आता सुरू केलं आणि लगेच तुम्हाला यश मिळायला लागलं आणि लगेच तुम्ही पैसे छापायला लागले, असं होत नाही. तर तो एक भाग आहे. ते सगळ्या अंगाने तुम्ही पालकांचं जे काही ना ट्रेनिंग ते आधी करून घ्यावं लागतं. नाहीतर काय होतं, कलाकार तो फ्रस्ट्रेट होतो जेव्हा तुम्ही त्याला अगदी लगेच, आता तुझी डिग्री झाली, आता डिग्री झाली, मला उद्यापासून कुठेतरी जॉब कर आणि पैसे घेऊन ये, असं होत नाही ते. समजलं ना मॅडम? येतो का आवाज? हो, त्याचसाठी मी म्हणत होते की काही पालकांसाठी तुमच्याकडून जर ऑनलाईन आय ओपनर सत्र तुम्ही रेकॉर्डिंग करून आम्हाला पाठवली तर ती आम्ही शाळेत दाखवू शकतो. दीपेश हो दादा, चालेल. मला वाटतं आपण अक्षर मानवने पुढाकार घेऊया याचा. हो चालेल ना. तुम्ही तेच सांगतोय मी की आता प्लॅटफॉर्म जो आहे ना, तसा तुम्ही एक प्लॅटफॉर्म प्रोव्हाइड करतायत. तर माझा भाऊ आहे, तो जे जे सुलाफाटला लेक्चरर होता, तर त्याने मास्टर ऑफ फाईन आर्ट केलंय. किंवा आता माझी म्हणजे माझ्या भावाची बायको आहे, जी वहिनी आहे, तिने मास्टर ऑफ फाईन आर्ट केलं. तिने ह्याच्यामध्ये म्हणजे रिस्टोरेशन मध्ये तिने डिग्री घेतलेली, रिस्टोरेशन मध्ये, म्हणजे आर्ट रिस्टोर कशी करायची. म्हणजे नुसतंच हे नाही, आर्ट रिस्टोर करण्याचं पण एक हे आहे. परत आणखी आर्किओलॉजी मध्ये तुम्हाला आर्टिस्टची गरज असते. आर्किओलॉजी मध्ये नोकऱ्या लागतात लोकांना, तिथे हे करतात. जिथे आपण उत्खनन वगैरे करतो त्याच्यामध्ये असं असतं, त्याच्यात जे काही आर्टिस्ट लागतात. तर सेक्शन त्याच्यामध्ये खूप डिपार्टमेंट्स आहेत. म्हणजे एखादा डिग्री घेतल्यावर तुम्हाला फक्त एकच लाईन नाही, त्याच्या अनेक लाईन्स आहेत. म्हणजे तुम्ही शिक्षक होऊ शकता, मग तुम्हाला आर्ट टीचर होण्याकरता त्याचा आर्ट टीचर डिप्लोमा करावा लागतो किंवा त्याच्या पुढे शिक्षण करावं लागतं. मग तुम्ही लेक्चरर होऊ शकता कॉलेजमध्ये, मग तुम्हाला मास्टर ऑफ फाईन आर्ट करावं लागतं. या सगळ्याची आपण जी काही टेक्निकल जो काही फॉर्मॅट आहे ना, तो आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करू. त्याच्यामध्ये जे आता माझा भाऊ आहे त्याच्यामधला, तर तो मार्गदर्शन करू शकेल. त्याचा एखादा आपण रेकॉर्डिंग ठेवू ऑनलाईन किंवा त्याच्याकडून आपलं माहिती घेऊ त्याची, तसं करता येईल.
माझ्या काकी तसंच आहेत. या विषयातल्या म्हणजे तुम्ही मगाशी म्हणालात की खूप उपलब्ध संधी खूप आहे त्याच्यामध्ये. त्या हो उपलब्ध संधींचं पण मार्गदर्शन त्या व्हिडिओ मधनं झालं. एक ब्रोशर टाईप म्हणजे 10वी नंतर काय करायचं किंवा 12वी नंतर कला क्षेत्रात काय काय आहे हे जर हो आम्हाला कळालं तर त्याही सत्रात म्हणजे त्या सत्रामध्ये हेही म्हणायला हवंय की काय काय करू शकतो आपण. हो 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 हो, चालेल चालेल, तसं करू आपण. आणि धन्यवाद सर. हो सर. रिस्टोरेशन ही पण एक शाखा आहे हे मला आत्ताच हो कळलं. हो, आणि मला रिस्टोरेशन. असं वाटायचं की जो चित्रकला शिकतोय शिल्पकला शिकतोय तोच पुढे काहीतरी रिस्टोरेशनचं करतो. म्हणजे नाही रिस्टोरेशन ही पण शाखा आहे. मला वाटतं बीएससी वगैरे झालेले विद्यार्थी सुद्धा तिथे प्रवेश घेऊ शकत असतील. नाही, त्याची मला काही आयडिया नाहीये. पण कसं असतं की समजा एखादी मी कलाकृती विकत घेतली आहे, आता ती अनेक वर्ष आली, ती जुनी झाली आहे, मला ती रिस्टोर करायची आहे आणि मला ती आहे त्याच स्टाईलमध्ये आणि आहे त्याच परिस्थितीमध्ये ती मला रिस्टोर करायची. समजा एखाद्या गॅलरीमध्ये एखादं काम आहे, तर ते रिस्टोरेशनसाठी वेगळे सगळ्या ज्या टेक्नॉलॉजी कशी आहे, काय आहे, याचं एक वेगळं सेक्शन आहे त्याचं. जसं आता आपण हे बघतो ना, म्हणजे जसं अजंठा एलोराच्या केव्ज आहेत, गुफा आहेत, याच्यामध्ये जे काही 2000 वर्षापूर्वी, 1500 वर्षापूर्वी, 1000 वर्षापूर्वी जे काही काम केलेलं आहे, हे रिस्टोर करावं लागतं. हे काम आहे त्याच परिस्थितीमध्ये जर ठेवलं तर ते टिकणार नाही आणि ते काही वर्षांनी ते नाहीसं होईल. तर त्याला रिस्टोरेशनचं एक वेगळी टीम असते, आर्ट रिस्टोरेशनची. आणि त्याच्यामध्ये पण असतो, शिवाय आर्किओलॉजी असते, आर्किओलॉजी मध्ये पण डिपार्टमेंट आहेत. त्याच्यामध्ये पण शिल्पकारांची आवश्यकता असते किंवा चित्रकारांची आवश्यकता असते. तर त्याची डिटेल माहिती आपण घेऊन ती आपण त्याचा अभ्यास एक देऊ शकतो समोर हे करायला, म्हणजे पालकांसाठी. किंवा नुसतंच आपण एज्युकेशन घेतलं, आता काय करायचं काय करायचं. आता हा हा प्रश्न मला पण पडला. मी जेव्हा बॅचलर ऑफ फाईन आर्ट झालो, तर मला सुद्धा हा प्रॉब्लेम होता की आता मी काय करू, म्हणजे कारण माझ्या पर्सनली मी स्वतः कामं घ्यायचो, पण मला असं असं वाटत होतं की आपल्याला जे बाहेरच्या दुनियेमध्ये शिकलं पाहिजे, म्हणजे आपल्याला जो अकॅडमिक कोर्स असतो, तो तुम्हाला फक्त तोंड ओळख असते अकॅडमिक मध्ये, की हे हे हा विषय आहे, हा विषय आहे, हा विषय आहे. त्या विषयामध्ये मग एक विषय तुमचा स्ट्रॉंग असतो. असं आपल्याला कळतं की माझा पोर्ट्रेट स्ट्रॉंग आहे, की माझं मॉन्युमेंटल स्ट्रॉंग आहे, म्हणजे जे स्मारक शिल्प आहे हा विषय माझा स्ट्रॉंग आहे. तर मग मला आता स्मारक शिल्पामध्येच करिअर करायचंय. तर त्याच्यामध्ये मग मला काय केलं पाहिजे, तर मला एखादा स्टुडिओ जॉईन केला पाहिजे जिथे मी शिकू शकेन सगळं. म्हणजे आता भाग दुसरा असा आला की नुसतंच शिल्पकार झाला, तुम्ही चित्रकार झाला, ठीक आहे, पण तुम्हाला तुमचं काम सेल नाही करता येते. तुम्हाला जो काही आजूबाजूला घडणारा जो काही, असा समजा आता मी मॉन्युमेंटल आर्टिस्ट आहे, तर मग राजकीय काय उलथापालथ होते, राजकारणातली काय उलथापालथ आहे, किंवा ट्रेंड काय चालू आहे, किंवा मग कुठून कामं येतात, टीएमसी आहे, बीएमसी आहे, कोणती कॉर्पोरेशन कशी कामं देतात तुम्हाला, टेंडर प्रोसिजर काय असते, या अनेक गोष्टी याच्या पुढे. तर मग तो हा भाग आला. त्याच्यानंतर असं आलंय की परत प्रोसेस काय आहेत, फायबर आम्ही वापरतोय, त्या केमिकल रिएक्शन्स कशा आहेत, त्याच्यामधले तज्ज्ञ माणसं कोण आहेत, त्याच्यातले लेबर लोकांशी तुम्ही कसं डील करायचंय, तुमची लँग्वेज काय, तुम्ही बोलता कसं आहे, तुम्ही अग्रीमेंट्स कशी करतात. हा भाग आणखीन एक टेक्निकल भाग खूप मोठा आला, जो आपल्याला शिकवला जात नाही कुठच्याही कॉलेजमध्ये. आपण आर्ट स्कूलमध्ये फक्त कसं आर्ट बनवायची एवढं फक्त शिकवलं होतं आपल्याला, की एखादं, तोही थोडं थोडं शिकवलं होतं, त्याला काही ते काही पूर्ण असं नॉलेज आलं असं काही होत नाही असं. मग आपल्याला कोणतरी सिनियर आर्टिस्ट पकडावा लागतो, त्याच्याकडे त्याला सांगावं लागतं की मला शिकायचंय बाबा तुमच्याकडे, मला ह्या सगळ्या गोष्टी शिकायचंय. जो सक्सेसफुल एक बिझनेस पण करतोय, सगळं करतोय, तर तुम्हाला तो एक वेगळा अनुभव तो असतो आणखीन एक. हॅलो हॅलो. येतोय हा येतोय सर. आवाज आता येतोय तुमचा. आता आम्हाला एक हे आलंय, एक सर्क्युलर आलंय की हा तुमच्या बोर्डावरनं मला आता एक कळलं. मी तर फार लहान वर्गाला शिकवते, 3रीला. हा हा. आमच्याकडे शिक्षण सप्ताह साजरा करायचा आलाय. त्यापैकी एक दिवस त्यांनी साजरा करायचा आहे की हे तुमचं विक्री कला कौशल्य, तुम्ही विपणन कसं कराल, हे ओके. अगदी लहान मुलांपासून हे करायचंय. हा तर हा. आता माझ्या वर्गातल्या खरंच म्हणजे मी विचार करत होते गणित बाजार भरवायचा, अगदी छोटं छोटं. पण आता तुम्ही फार चांगली आयडिया दिलीत मला
की हा माझ्या वर्गातल्या मुलांची काही हस्तकला आणि चित्रकला खूप चांगली आहे. तर हा मी हा त्यांच्याकडनं ते बनवून नक्कीच त्यांना ते सेल करायला लावेल. आणि खूप चांगली आयडिया दिलीत मला की लहानपणापासून ही पण कला आली पाहिजे, आपली कला पण विकता आली पाहिजे. हो ते धन्यवाद सर, आणि खूप खूप छान माहिती दिलीत. तुम्ही अक्षर मानवशी नक्की जोडले राहाल ही आशा आहे मला. हो हो मॅडम, थँक्यू. आणखीन कोणाला काय विचारत आहे का? आता माझा जो बेसिक जो माझा पॉइंट आहे असा आहे की आपण कलाकार म्हणून एकमेकांची कला कशी एन्जॉय करू शकू, म्हणजे आपण एकमेकांची कला प्रत्यक्ष कशी काय बघू शकू, हा एक भाग आहे. ऑनलाईन जे डेमोज असतात किंवा ऑनलाईन आपण दाखवतो काम आपण एकमेकांना, ते वेगळं असतं. आता सगळं काय ऑनलाईनच झालं, लोक ऑनलाईनच सगळं काय बघत असतात, सगळं काय करत असतात. तर मला तो एक हे होतं की आता माझ्याकडे माझा एक मित्र तबला वादक आहे. मी पण सुरुवातीला लहानपणापासून वडिलांकडे माझ्या तबला शिकलेलो आहे. पंडित सदाशिव पवारांचे शिष्य होते माझे वडील, म्हणजे आहेत अजून वडील. तर त्यांच्याकडून मी शिकलो तबला. तर मला त्याच्याबरोबर माझे तबला वादकांमध्ये काही मित्र तयार झाले. आता मला असं वाटतं की त्यांनी माझ्याकडे येऊन यावं माझ्या माझ्या स्टुडिओमध्ये किंवा माझ्या जागेमध्ये, किंवा तुम्हाला सुद्धा वाटत असेल की तुमचे काही मित्रमंडळी असतील की जे चांगले आहेत एखाद्या कलेमध्ये, त्यांनी तुमच्याकडे यावं, तुमच्याकडे आम्ही सगळ्यांनी एकत्र यावं, आपण भेटावं आणि मग ते त्याची कला आपण पाहावी. म्हणजे एखादा चित्रकार असेल, जसं मी शिल्पकार आहे, मी एखादा पोर्ट्रेट डेमॉन्स्ट्रेशन देऊ शकतो. ऍक्च्युली आम्ही या सगळ्या गोष्टींना आम्ही चार्ज करतो मुंबईमध्ये, आम्हाला ते पैसे मिळतात. पण हे आपण फ्री ऑफ कॉस्ट जरी केलं, समजा आपला जो काही खर्च आहे येण्या जाण्याचा किंवा आपला काही नॉमिनल खर्च एवढा जरी झाला, आणि आपण जर सादर केली कला ही, आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांना आपण जर इन्व्हाइट केलं की बा आम्ही असं असं एक आमचा एक छोटासा कार्यक्रम आहे, तर जे चांगले होतकरू माणसं आहेत त्यांना आपण जर इन्व्हाइट केलं आणि त्यांनी हे जर पाहिलं, म्हणजे एखादा हा इव्हेंट आहे, एखादा चित्रकार आहे, त्याने आपले पेपर आणले, कॅनव्हास आणला, चारकोल आणलं आणि त्यांनी तिथे बसून काही पोर्ट्रेट्स केली, किंवा त्याचं जे काही असेल, गाण्याचं असेल, कोणी कविता सादर करते, म्हणजे कलेचा असं काही क्रायटेरिया नाही की हीच कला सादर करायची आहे. तुम्ही जसं म्हणता ना, तुमच्या शाळेतल्या मुलांची जी काही हे आहेत, तुम्ही जर कला त्यांची घेऊन आलात शाळेतल्या मुलांची, आणि आपण शाळेतल्या मुलांना तिकडच्या एकत्र केलं आणि त्यांना काही पेपर्स दिले, व तुम्ही ह्या विषयावरती चित्र काढा किंवा काय करा. कारण मी स्वतः लहानपणी हे सगळं अटेंड केलेलं आहे. म्हणजे आम्ही 26 जानेवारी असते, 15 ऑगस्ट, आम्हाला कोणी ते चित्रकलेच्या कार्यक्रमाला मुलांना आम्हाला बोलवायचं, आमच्या शाळेतून मग मला पाठवायचे किंवा हा ज्याचं चित्र चांगलं आहे, मग चित्रकलेसाठी मी जायचो तिकडे. किंवा मी आता युथ फेस्टिवल्स अटेंड केले, नॅशनल युथ फेस्टिवल अटेंड केले. तर युथ फेस्टिवल मध्ये आम्हाला वेगळा ग्रुप मिळाला. म्हणजे आता जे काही आघाडीचे जे काही ऍक्टर्स वगैरे आहेत, जसं श्रेयस तळपदे आहे, निनाद कामत आहे, असे लोक मला तिथे युथ फेस्टिवलला भेटलेले. तिकडे सतीश राजवाडे आहे, यांच्या बरोबर आम्ही सगळे गेलो होतो. म्हणजे वेगवेगळे कलाकार एकत्र येते ना, तर त्यांचा एक वेगळा. आता जो काय साईराम अय्यर आहे, हा तिथे ऑर्गनायझर होता त्यावेळेला, त्या युथ फेस्टिवलला. म्हणजे मुंबईच्या तर्फे मी गेलो होतो, युनिव्हर्सिटी तर्फे, आणि आम्ही सलग 2 वर्ष गेलो. तर ते तिथे मला गोल्ड मेडल होतं, नंतर सिल्वर मेडल मिळालं. असे मेडल्स तिथे. तो बेसिकली काय आहे की सगळे आर्टिस्ट एकमेकांसोबत छान आपण एक टाइम स्पेंड करूया, आणि ते टाइम स्पेंड करताना तो जो आनंद मिळतो, तो समोरच्याला जास्त महत्वाचा आहे. म्हणजे कलेमधून पैसा मिळणं हा गरज आहे, पण कलेतून तुमचा आनंद मिळतो का, तर तुम्ही त्या कलेमध्ये टिकून राहता. नाहीतर मग काय, पैसा सगळ्याच गोष्टीमध्ये मिळतात. असं काय नाही की पैसे कमवायला काय तुम्ही कलाकारच व्हायला पाहिजे किंवा कायच व्हायला पाहिजे, असं काय नाही. तुम्ही पैसे मिळाल तर त्यातला जो आनंद आहे. आज मला जेवढा कठीण प्रसंग होतात कलेच्या बाबतीमध्ये, किंवा मला खूप कधी कधी आर्थिक तंगीला सामोरं जावं लागतं किंवा टेन्शन्सला सामोरं जावं लागतं, पण त्यातला बेसिक जो हे आहे तो म्हणजे मला ते कला आवडते. म्हणजे ही माझी आवड आहे की मी याच्याशिवाय काय दुसऱ्या होऊ शकलो नसतो. मला शिल्पकारच व्हायचं होतं आधीपासून, आणि मी शिल्पकारच झालो. हे माझं म्हणतात ना की ह्याच्यामध्ये मला आनंद मिळतो ह्या कामामध्ये. तर बाकी सगळे मग बाकीच्या प्रॉब्लेम्स दुय्यम होतात. असं आहे. म्हणजे जे येणारे काही संकट आहेत, ती नोकरी करणाऱ्या माणसाला पण आर्थिक संकट येऊ शकतं, किंवा बिझनेस मधला पण येऊ शकतं.
त्याच्यामुळे आता आपण जो काय आहे ती मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी आपापल्या कला आहेत ना त्या एकमेकांसोबत, आता हा जो ग्रुप आहे आपला, हा जो प्लॅटफॉर्म आहे, तर ते एन्जॉय करता येतं का हे पाहायला पाहिजे. आणि त्याच्यातून आपण शोधायचं की आजूबाजूला जी मुलं आहेत त्याच्यातून कोण खरोखर इंटरेस्टेड आहे या गोष्टींसाठी. मग त्याला आपण कसं काय एक दिशा देऊ शकतो. आपण काय कोणाचं पूर्ण पालकत्व घेऊ शकत नाही, पण त्यांच्या इच्छेला आपण दिशा मात्र देऊ शकतो, कारण आपल्याकडे माहिती आहे त्या गोष्टीची. आपण ती तेवढी वर्ष आपण पुढे गेलेलो आहोत त्या, तर त्यांना ती आपण देऊ शकतो एज्युकेशन त्या गोष्टीचं, किंवा इन्फॉर्मेशन त्यांना देऊ शकतो. असं आहे. निलिमा ताई मी बोलू? हा बोला ना मॅडम. हा, तर स्वप्नील दादा, दादा नाही म्हणते, स्वप्नील बेटा म्हणेन. की वैशालीला आम्ही पर्सनली चांगलं ओळखतो, आमच्या ग्रुपमध्ये आहेत त्या. आणि ते म्हणजे घाटकोपरचा पुतळा तुम्ही बनवला हे जेव्हा त्यांनी सांगितलं, इतकं अभिमान वाटला की त्या पुतळ्यासमोर गेलं की असं नतमस्तक व्हायला होतं. म्हणलं अरे वैशाली, मग ते स्वप्नील ते आहेत काय, असं म्हणजे आश्चर्य वाटलं. मॅडम तुम्हाला आणि थोडं सांगतो मी. माझे हा मी हा तुम्हाला इन्फॉर्मेशन देतो. माझा घाटकोपर रमाबाई आंबेडकरचा पुतळा हा हा आहेच. माझा ठाणा स्टेशनच्या बाहेर ठाणा वेस्टला जो उभा आहे ना पुतळा, हो रिक्वेस्ट हा केलेला आहे. त्याच्या मागे जे 13x7 एक पॅनल आहे राज्यघटनेचं, ते पण मीच हा केलेलं आहे. डोंबिवली स्टेशनच्या बाहेर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा जो आहे तो माझाच केलेला आहे. हा आणि बापरे. हा स्टेशन जो पुतळा आहे तो माझाच केलेला आहे. आता मी हा बांद्राचा जो चेतना कॉलेज समोर एक मोठा सर्कल आहे, हा पुढे तिकडे माझं काम चालू आहे आता. आठवले अच्छा. साहेब दिल्लीच्या घरातला जो पुतळा आहे, दिल्लीचं त्यांचं जे हा आहे ते, तो पण पुतळा मीच केलेला आहे. आणि ग्रेट. मंत्रालयासमोर शाहू महाराजांचा पुतळा 10 फुटाचा. नंतर मग हा गोविंद यांचा पुतळा आहे औरंगाबादला पैठण गेट समोरचा. औरंगाबादला पुण्यश्लोक अहिल्याबाईंचा पुतळा आहे, तो पण मी केलेला आहे. रत्नागिरी मधला जो हे नवनिर्माण शाळा आहे, एस एन हा जोशींचा पुतळा तो केलेला आहे. आणि रत्नागिरीमध्ये इथे बाबासाहेब आंबेडकरांचं सिव्हिल हॉस्पिटल समोरचं जे स्मारक आहे, हा त्याचं जे काम आहे ते आता आपण लेटेस्ट आपण ते केलेलं आहे. अशी ग्रेट काही काम ग्रेट ग्रेट. जवळपास भारतामध्ये 55 ते 60 पुतळे मी केलेले आहेत. बापरे, किती अभिमानास्पद गोष्ट आहे. आमच्या अक्षरमानवचा एक माणूस आता असं आम्ही अभिमानाने सांगू शकतो. आणि ठाण्याच्या बाहेरचं आम्ही किती वेळा तिथे भांडलो पण तिथे, जेव्हा लाईट्स नसायच्या किंवा त्याची अस्वच्छता दिसली, आम्ही हा पर्सनली भांडलेले जाऊन हा नगरपालिकेत. तर स्टँडकडे. हा खूप छान, म्हणजे खूप आता छान वाटायला लागलं की इतके पुतळे तुमच्या हातून बनलेले आहेत. आणि आता तुम्ही शिल्पकडे कलेकडे का वळलात हे तर मला विचारायचंच होतं. पण हा त्याआधी माझाच अनुभव होता की माझ्या मुलांना 10वी पर्यंत ड्रॉइंग घेतलं नव्हतं, त्याचं ड्रॉइंग अतिशय उत्कृष्ट होतं. हा पण जेव्हा त्याला नंतर आम्ही ठरवलं की आता याचा कल इकडे आहे तर त्याला ड्रॉइंग कॉलेजला ऍडमिशन घ्यावं. पहिल्यांदा हा फाउंडेशन कोर्स करायचा होता, पण त्यानं 10वी पर्यंत घेतलं नाही म्हणून त्याला ऍडमिशन नाकारली डोंबिवलीच्या करंदीकर कॉलेजने. हा तर मग त्यासाठी मग परत मग त्या गावाला पाठवून ते फाउंडेशन कोर्स केला. मग गावाला टीडी केली, ते नवीन कॉलेज होतं, त्यांनी पैसे वगैरे घेऊन ते दिलं त्याला ऍडमिशन आमच्याकडून. तर हे हा. असं नसायला पाहिजे. आता बदलली असेल प्रोसिजर मला माहिती नाही, पण अशी अट नकोय. त्याचं स्किल बघून त्याला ऍडमिशन द्यावं असं मला वाटतंय. आणि ह्याच्याबद्दल आम्ही हे होतो की आता मी जेव्हा कॉलेज केलं ना, जेव्हा मी हा जॉईन झालो तेव्हा मी आफ्टर 10th झालो. आफ्टर 10th आम्ही फाउंडेशन हा केलं 2 वर्ष आणि 3 वर्ष स्पेशलायझेशन केलं, 5 वर्षाचा कोर्स केला. आता हो यांनी हो. 2 वर्ष वाढवली आहेत, म्हणजे 12वी करा आणि मग या. काय मला अरे त्याचं काय अँगल नाही कळला. ते काय म्हणजे मुलांना काय 12वी केलं पाहिजे मुलांनी, का मला समजलं नाही. आता उगीच वर्ष आम्ही वाया जातात ना, हा वर्ष वाया जातात ना हे असं अटी ठेवल्या तर. वायर होते त्याची मुलाची, आणि त्याची जी ज्या ह्याच्यातून जो जेवढा फ्रेश निघाला पाहिजे त्या तिथे लगेच असतो अटॅच झाला पाहिजे त्या कॉलेजशी, तसं होत नाही. परत काय होतं की मुलं ना हम्म 2 वर्ष उशिरा बाहेर पडतात. साधारण 21व्या वर्षी जेव्हा आम्ही डिग्री घेत होतो, साधारण 15 वर्षाचा असताना मी कॉलेजला होतो. तर मग हम्म 20-21व्या वर्षावरून बाहेर पडतो. आता ही मुलं हम्म 22 वर्षाची असताना त्यांना डिग्री मिळते. आणि मग हो त्याच्यानंतर ते काही बाहेर जाऊन अनुभव घेणार, काय घेणार, त्यांचं हा काही
आर्थिक दृष्ट्या त्यांना स्थिर व्हायला साधारणपणे 28-19 वेळ वर्ष लागतो. त्यांचा वय होतं त्यांचं. आणि मग हो. त्यानंतर सगळं पुढचं लाईफ सुरू होतं. म्हणजे तर बराच वेळ जातोय, तर हे नको व्हायलाय. आणि त्यांनी तर नाही यासाठी समजा काहीतरी मास्टर्स करता येईल. केलं, मास्टर्स मध्ये त्याचे आणखी 2 वर्ष जाणार. हो. होतं कसं, आई वडिलांचं प्रेशर असतं मुलांना, की आता तू काहीतरी करायला हम्म. लागतं. काय करणार मुलगा त्याच्यानंतर? बरोबर. तोच भाग आहे ना, की त्यांना त्याच वेळेला समजा आता एखादा, आता मी हम्म. कसं आणि कसं असतं आपला जो प्रामाणिकपणा असतो, म्हणजे समजा मी हम्म. डिग्री घेतली, माझ्याकडे कामं होती, नाही होती असं नाही, मी हम्म. करत होतो. पण त्या मानाने पैसे त्या मानाने नव्हते मिळत. मग मला काय हम्म. समजलं, मला ह्याच्यातलं आणखीन शिक्षण घेतलं पाहिजे. म्हणजे माझं हो. व्यवसायाच्या दृष्टीने मला शिक्षण घेतलं पाहिजे, की मी व्यवसाय कसा करू. बरोबर. कोणाकडे मिळणार मला? तर एखाद्या सिनियर आर्टिस्ट कडे मिळणार. तर पहिल्यांदा हा जो हम्म. आर्टिस्टसाठी जो महत्वाचा गुण आहे ना, की तुमचा जो ग्लास आहे ना नेहमी रिकामा पाहिजे. म्हणजे जसं तुम्ही, मला खूप येतं हा जर माणसाने डोक्यात घेतला ना, मग तुम्ही वरचं, हा. तुम्ही जर सतत शिकण्याची जर भूमिका ठेवली ना, की मला शिकायचंय, येस. तर तुम्ही एकदा का फुगले, की माझी डिग्री झाली म्हणजे मला सगळं आलं, आता आता काही. आणि हा मोस्टली आर्टिस्टचा जो इगो असतो, हा आर्टिस्टना एकत्र येऊ देत नाही. हे पण खरं आहे. त्यांना म्हणतात की हा, अरे तो कोण छान आहे का, मला जास्त माहिती आहे त्याच्यापेक्षा, तो कोण शिकवतो मला, हे तुम्ही ठेवलं ना, ते मग संपलं तिथे. खरं आहे. मग त्याच्यामुळे ना, आता मी ज्यांच्याकडे शिकायला गेलो त्यांचं क्रिएटिव्ह काम चांगलं होतं. उत्तम पाचारणे नावाचे शिल्पकार होते ते, अच्छा. बी प्रभा आणि बी विठ्ठल यांच्याकडे ते शिकले होते. तर बी प्रभा आणि बी विठ्ठल यांची जी काही कामाची स्टाईल आणि जे काय ते त्यांच्याकडे आलं. तर त्यांच्याकडे आम्ही क्रिएटिव्ह काम आमचं वीक होतं. माझं क्रिएटिव्ह कामामध्ये मला समजत नव्हतं की काय काय असतं हे. त्यांच्याकडून मी शिकलो. त्यांच्याकडे रिअलिस्टिक हे नसल्यामुळे त्यांनी मला तिकडे रिअलिस्टिक त्यांची कामं करायला सांगितली. नंतर ते दिल्लीला त्यांचं हे ललित कला अकॅडमीचे ते हेड झाले नंतर पुढे. त्यांचं आणि सगळ्या RSS BJP ह्या सगळ्या त्या संघटनेमध्ये असल्यामुळे नंतर ते झाले. मग मला दिल्लीला घेऊन गेले. आम्ही दिल्लीला डेमॉन्स्ट्रेशन दिली तिकडच्या मुलांसाठी. आम्ही स्कल्पचरचे, मार्बलचे कॅम्प्स वगैरे आम्ही केले. मध्ये कामं केली, तशी केली. आणि मग त्या रीतीने काय होतं, की तिथे काय चालू आहे, आपल्याकडे काय चालू आहे, तिकडची जी काय आपल्याला केलेली मुलं आहेत त्यांना पण आपण शिकवतो, की त्यांना त्यांच्याकडून सुद्धा आपल्याला कळतं की त्यांची स्टाईल काय असे. येस. तर आणि आपण ते आता, ज्ञान हा पाहिजे प्रत्येक कलाकाराला. हा पहिलं म्हणजे तुमचा इगो बाजूला ठेवा. पहिलेच आपण सगळं एकत्र येतो ना, मला हम्म. सगळ्यात मला बरंच काही येतं, त्याच्यात मला बरंच काही येत नाही हे जास्त लक्षात आलं नाही एखाद्याच्या, की मला येतं हा. आता येत नाही मला, तर मला हे मिळालं पाहिजे, शिकलं पाहिजे, तर त्याचा Yes. फायदा होईल. नाहीतर माझ्याकडे ज्युनियर मुलं पण येऊन गेली कामाला या स्टुडिओमध्ये. हा तर हा त्यांचे इगो फार, म्हणजे तसं वाटत ना, की जसं आपण कडक जशी नवीन नोट असते ना ती कशी फडफडते. हा हा. ते बरोबर. नवीन असतात ना, ज्यांना डिग्री घेतली ना, त्यांना वाटतं की अरे डिग्री घेतलेली आहे तर मला सगळं आता माहित झालेलं, आता आता फक्त छापायचंय बस. ही भूमिका जी आहे त्याने काय होत नाही. आता आम्ही 30 वर्ष काम करतो, आम्हाला नवीन नवीन गोष्टी कळतात, की टेक्नॉलॉजी एवढी फास्ट चालली आहे, एवढी धावते पुढे, आणि आम्ही त्याच्या मागे पळता पळता आम्ही मागे राहतोय, असं होतं. हो, आणि खूप काही शिकायचं राहून जाते असंही होतं कधी कधी. आणि कायम विद्यार्थी बनून राहिला कुठलाही कलाकार असो, कुठलाही माणूस असो, कुठल्याही क्षेत्रातला, तर ते त्याच्यात जास्त फायद्याचं ठरतं हे त्याला कळायला पाहिजे. हो, म्हणजे आणि जेवढं तुमच्यावरती पैलू पडणार तेवढं तुम्ही तुमचं चमक वाढणार, हा प्रकार आहे. पैलू पडू देत नाही लोक, ते लवकरच पळतात ते आपल्याकडून. जरा आपण थोडं स्ट्रिक्ट झालं तर माणसं लगेच पळायला बघतात, की नाही हा जरा जास्त स्ट्रिक्ट वागतोय असं. पण हा. त्याला घडवत असतो ना त्या गोष्टीला, की बाबा कुठे ना कुठे त्याच्यावरती आपण मेहनत करत असतो, ते त्याला कळलं हो, पाहिजे मेहनत केली जाते. म्हणजे त्यासाठी आपण, ते पण आधी समुपदेशन महत्वाचं आहे, की बाबा तुम्ही काय आहात आणि तुम्ही काय नाही ते स्वतः आत्मपरीक्षण करा. पण हे आणि कसं होतं, की साहित्य असतं, आमचं साहित्य क्षेत्र आहे, निर्माताईंना पण मला पण चांगला अनुभव आहे, की प्रस्थापित लेखक वगैरे आम्हाला पहिले तुच्छ समजायचे. आता आम्हाला हा थोडंफार लिहिता येतं, तरीही आम्ही आता निर्माताई बघतात, आम्ही जेव्हा साहित्य वाचनालयावर लावतो
आम्ही ते जेव्हा प्रेक्षक बोलतात वाचक वर्ग की हे वाचलं ते वाचलं, म्हणजे एक ठराविक नसतं, चौफेर अगदी परदेशातलं सुद्धा वाचतो आम्ही. ही एक वाचकतेची भूक लेखकाला असली पाहिजे, वाचनाची भूक. सगळीकडचं साहित्य त्यानं आत्मसात जरी नाही केलं तरी माहिती असायला पाहिजे की कुठल्या साहित्यात काय आहे. ते नाही, आपण लिहिलं, आपण सक्सेस झालो, आपलं नाव झालं, आपल्याला पुरस्कार मिळाले म्हणजे लोक तिथंच राहतात, वरती जातच नाहीत. हा पण अनुभव आहे. आणि अक्षरमानवकडून बऱ्याच वेळा असं झालंय की आपण संगीत मैफल लावतो, प्लस त्याच्याबरोबर पुस्तक प्रदर्शनाला भेट दिली, म्हणजे एखाद्याकडे एखादा संग्रह असेल कशाचा जमवलेला, हे अक्षरमानवकडून बऱ्याच वेळा झालेले आहेत असे उद्योग. आणि आम्ही स्वतः पण निलिमाताई पण होत्या त्या कवी संमेलनाला, तेव्हा मी अक्षरमानवमध्ये नव्हते. तेव्हा आम्ही एक आर्टिस्ट बोलवले होते, कवी इकडे कवी म्हणेल आणि त्यांनी तिकडे चित्र काढावं. तर तो कार्यक्रमाचा तुफान गाजला. तर हे हा. असं जेव्हा आम्ही कवी म्हणून दुसऱ्या कलाकाराची रिस्पेक्ट केली पाहिजे हे आम्हाला कळतं, तर तसं प्रत्येक कलाकाराने दुसऱ्या कलाकाराशी बोललं पाहिजे. आता मला फार आवडतं, पण मला काय त्यातलं कळत नाही, तरी पण मी चित्र प्रदर्शन बघायला जाते. ते थोडंफार शिकवलं आम्हाला पत्रकारितेमध्ये, कला समीक्षाच्या कोर्समध्ये, की कसं चित्र बघायचं, कसं चित्र म्हणजे ऍबस्ट्रॅक्ट काय पेंटिंग म्हणतात ते वेगळंच. म्हणजे हे आश्चर्यचकित व्हायला होतं की अरे नाटकातही तसंच, की चांगलं नाटक वाईट नाटक, वाईट पेंटिंग कशाला म्हणायचं, किंवा त्याच्यातून तुम्हाला भावणारा अर्थ वेगळाच असला पाहिजे प्रत्येक चित्रातून. हे जेव्हा मला सरांनी सांगितलं की काय दिसतंय बघा, प्रत्येकाने वेगवेगळं सांगितलं, ज्याच्या त्याच्या अनुभूतीची ती कल्पना त्यांनी मांडली की मला हे वाटलं ते वाटलं. मग काहीही वाटू दे, चित्रकाराला जे पोचवायचं असेल ते नाही पोचलं तरीही चालेल, पण त्याला हो ते हो स्वतःला ते उमगलं, हे जास्त महत्वाचं आहे ना. हो, एक्झॅक्टली. तर हे असं सगळ्या. आणि शाळा कॉलेजमध्ये काय की नाही सर, जरी आपण प्रत्यक्ष सगळीकडे नाही जाऊ शकलो, जसं निलिमाताई म्हणाले त्यांच्या शाळेमध्ये असं मी असतात विद्यार्थी हेरतो आम्ही, पण पालक दुर्लक्ष करतात. तर हे मुलांच्या पालकांना वारंवार समजून सांगितलं पाहिजे. कारण मी त्या अनुभवातून गेलेले आहे की माझा नवरा सायन्स आणि ह्याचा गणिताचा मास्टर मोठ्या मोठ्या ढाली शाळेला मिळवून दिला, तर त्याला वाटायचं नाही माझ्या पोरांनी सायन्स आणि हे ह्याच्यातच पुढे गेलं पाहिजे. पण मी माझ्या प्रत्येक मुलाच्या वेळेस त्याला भांडून भांडून त्यांच्या आवडीनं त्यांना शाखा मिळवायला लावल्या. आज पोरगी मराठी साहित्यातली गोल्ड मेडलिस्ट आहे, पीएचडीचा प्रयत्न करते आहे. छोट्या मुलाला डान्स आणि डॉक्टरिंग आवडायचं, तो त्याच्या कार्यात सक्सेस झालाय. मोठा अॅनिमेशन शिकलं, पण आता सध्या जॉबचं हे असल्यामुळे तो, आणि त्याचं गुवाहाटीच्या विमानतळावर त्याचे स्केचेस लागलेले आहेत. म्हणजे अरे वा. आता हे त्यांच्या कार्यात एवढे सक्सेस झालेत की मला अभिमान वाटतो की यार, मी जर माझ्या नवऱ्याच्या पुढे झुकले असते तर माझी पोराताची डिग्री घेऊन कुठेतरी एखाद्या कंपनीत चिटकली असती. पण त्यांना जो आनंद मिळतोय तो महत्वाचा आहे. हे प्रत्येक आईला, वडिलांना, कोणीतरी एका पालकानं ते खंबीर राहिलं पाहिजे आपल्या मुलांच्या पाठी, आणि त्यांना पुढे जायला. अक्षरशः स्वप्नील मला हे सांगायला पण कधी कधी लाज वाटते, अक्षरशः मैत्रिणीकडून 500-500 रुपये सुद्धा मी उसने घेतलेले आहेत. हा हा हा. अशा जेव्हा अॅनिमेशनची फी भरायची तेव्हा माझ्याकडे 7,000 नव्हते, मी दागिने घाण टाकले, ते नंतर काढणं मला जमलंच नाही. तर असं एक एक सपोर्ट पाहिजे पालकांचा, त्यासाठी पालक पहिल्यांदा जागरूक असणं हे जास्त महत्वाचं आहे असं मला वाटतं. आणि तुम्ही शिल्पकलेकडेच का वळात हे मला विचारायचं होतं. बस माझे प्रश्न संपलेत. नाही, आता याच्यामध्ये तुमच्या बोलण्यातून मला जे एक जाणवलं ना ते मी तुम्हाला सांगतो, की माझी आई शिक्षक आहे, म्हणजे आता रिटायर झाली ती. तर ती ना शिकवताना धडा शिकवायची ना, समजा आता एखाद्या आपला एखाद्या लेखकाचा धडा शिकवते, हा तर ती तो धडा शिकवल्यावरती ना त्या लेखकाने आणखीन कोणती कोणती पुस्तकं लिहिलेली आहेत, त्यांची आणखीन कोणत्या कोणत्या कादंबऱ्या महत्वाच्या आहेत किंवा काय, ह्याची पण ती माहिती द्यायची. ग्रेट. तर त्यावेळेला ना तिचं तिकडच्या प्रिन्सिपॉलने तिचं लेक्चर ऐकलं आणि त्यांनी येऊन काय सांगितलं त्यांना माहितीये का, की तुम्ही ना तुम्हाला धडा नुसतं शिकवा, हा तुम्हाला धडा आणि जो आहे सिलेबस मध्ये आहे हा शिकवा तुम्ही, बाकीचं हा अवांतर काहीतरी बोलू नका. अरे म्हणे अवांतर म्हणजे जर त्या मुलाला, आता सर पु ल देशपांडे त्यांनी एका धडा त्याला आहे आणि त्याला वाटतं मला आणखीन ह्या ऑथर बद्दल वाचायचंय, काय तर त्याला काही नाही सांगायचं, ते त्याला फक्त तो धडा सांगितलाय तोच तुम्ही अरे शिकवायचा आणि त्याच्यावरती तुम्हाला बोलायचं नाही काही. आणि हे जर शिक्षण व्यवस्था असेल आपली, हो तर तर आपण काय बोलणार. अपेक्षा करतोय असं आहे ना. हो, आणि आता आता पुलंचं उदाहरण घ्यायचं तर पुलं फक्त विनोदी लेखक एवढंच त्या मुलाला होईल. ते एक नाट्यकार होते, ते त्याच्या कुठे येणार की त्या लेखकाचा सगळ्या बाजूने अभ्यास व्हायला पाहिजे, पण नाही समजत तर कसं आता, नाही होते अवघड आहे ना, सगळं.
तुम्ही युनिफॉर्म मध्ये तयार करता, तुम्ही एक मिलिटरी तयार करतात खरंय, की त्यांच्या डोक्यामध्ये खरंय, खरंय. लिमिटेड नॉलेज आहे आणि ते लिमिटेड अकलेने चालणार. त्यातलं ते काही 30% हम्म. नॉलेज ऑप्शनला टाकणार. 30% धडे ते म्हणणार हे आमच्या हम्म. डोक्यात ऑप्शनला टाकणार. मग तुम्ही त्याच्यावरती ते नॉलेज घेऊन ती माणसं काय घडणार सांगा मला. काय घडणार? हो ना. आता नाही, खूप आम्हाला कौशल्य महत्वाचं आहे. आता जी कलेच्या बाबतीमध्ये पुस्तकं वगैरे आहेत, आता हम्म. ती फार महागडे महागडे खंड आहेत ते. तर ते हम्म. तर लोकांना माहित नाहीये. आता मी ज्या प्रोफेशन मधली जी माणसं आहेत त्यांना मी मागच्या प्रोफेशन मधल्या मोठ्या नावं त्यांना विचारतो. त्यांना ती माहितीच हम्म. नाहीये की स्वतः एखादा ड्रमर आहे आणि मागच्या हम्म. ह्याच्यातला इंडियन ड्रमर कोण त्याला माहिती नाहीये. एखादा अरे. कवी, मागचा कवी कोण त्याला माहिती नाहीये. किंवा एक शिल्पकार आहे, अमुक एक शिल्पकार तुला माहितीये का, तर मागच्या जनरेशन मध्ये त्याला शिल्पकार माहितीच नाहीये. अरे बापरे. तुम्ही कसं हे काय केवढं जाणार. घोर अज्ञान आहे हे. हा मग इतिहास ते माहित, आपण जी शिकलो त्या कलेचा इतिहास आपल्याला पहिल्यांदा माहिती पाहिजे. त्याच्यात कोणी कोणी काय कार्य करून गेले ते माहिती पाहिजे. हा, आता असं झालेली होणार दुसरी आहे. गोष्ट की शिल्पकार म्हणून कसा हलो. हा. मला म्हणजे माझं लहानपण माझं खूप रिच कल्चर मध्ये गेलं. माझे काका जे सुलभाचे डीन होते, संभाजी कदम, प्राध्यापक संभाजी कदम. ऐकून आहे नाव मी, हो नक्कीच. हा. ते तो जो बंगला होता, डीनचा जो बंगला होता, रुडियार्ड हम्म. किपलिंगचा जे हे झालं, जन्म हम्म. झाला, त्या ठिकाणी आम्ही राहिलेलो आहोत त्या बंगल्यामध्ये. म्हणजे जे सुलभाचं ज्याला सुवर्ण काळ म्हणतात, ज्यावेळेस हो. प्रके धोंड सारखे होते किंवा आणखीन गोंधळेकर हे हम्म. होते, मंत्री होते, बाबूराव हम्म. सडगर, या लोकांचा तो काळ होता. हा गोल्डन एरा म्हटलं गेलाय जे सुलभाचा. त्या वा. काळात लहानपणी तिकडे आम्ही त्या बंगल्यामध्ये राहिलो होतो. गॉथिक शैलीचा बंगला होता, वुडन फ्लोरिंगचा. हम्म. ते आमचे सगळे हम्म. नातेवाईक आम्ही एकत्र यायचो तिथे. काका म्हणजे जिनियस पैकी त्यांचं एक नाव होतं. ते उत्तम हार्मोनियम प्लेअर होते, ते साहित्यिक होते. ग्रेट. आणि ग्रेट. ऍस्थेटिकचं विश्वकोश मध्ये त्यांचं लिखाण आहे. विश्वकोशात त्यांचं लिखाण संभाजी हम्म. कदमांचं. पळसबंद हम्म. नावाचं त्यांचं, पळसबंद नावाची त्यांची कविता संग्रह आहे. वा. आणि तर ते हा. त्यांचं ना म्हणजे काय होतं, तेव्हा टीव्ही आणि हे नव्हते, टीव्ही वगैरे हो. काय नव्हतं. संध्याकाळी काका छान सोलो वाजवायचे त्या गॉथिक शैलीच्या हम्म. त्या बंगल्यामध्ये. आणि संध्याकाळी हार्मोनियम ऐकणं त्यांची, हे आम्ही आणि त्याच्यामध्ये काय व्हायचं, जे काय अॅन्युअलला जे काही कार्यक्रम व्हायचे त्याच्यामध्ये श्रुती सडोलीकर असेल, त्यावेळेला पद्मजा हा. फेडाणी होती किंवा किशोरीताई आमोणकर होत्या, कर. असे सगळे गायक किंवा हजेरी लावायचे. त्यावेळेला जे होते ना कार्यक्रम, ते सकाळी 10 वाजेपर्यंत, ते पहाट होईपर्यंत चालायचे. कार्यक्रम चालायचे, पहाटेपर्यंत हो 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 हो. तेव्हा कार्यक्रम चालायचे. त्यावेळेला व्यंकटेश माडगुळकर म्हणा, शंकर वैद्य म्हणा, शांताबाई हा. शेळके, हे तिथे स्वतः यायचे काकांना भेटायला. कारण काका साहित्यिक असल्यामुळे काकांनी हा हा. कल्चर जो हे होता ना, तिथं जो वातावरण तयार केलं होतं ना कल्चरल, एक हम्म. काकांचं हम्म. पुस्तक आहे काकांनी लिहिलेलं. हा. किंवा त्यावेळेला श्रीराम पटवर्धन जे होते मौजचे संपादक, ते तिथे यायचे. हा सगळा जो हम्म. होता त्यांचा. आणि हम्म. अब्दुल हलीम जाफर खान साहेब होते. अब्दुल हलीम जाफर खान हे सितारिस्ट होते. हो त्यांना हो. पण बक्षीस त्यांना मिळालेले आहे. नंतर मग पंडित सदाशिव पवार हे माझ्या वडिलांचे गुरु तबल्यामधले. हे हम्म. सगळं किंवा ते कल्चरल जो वातावरण आहे ना, ते पाहिलेलं आहे आम्ही. लहानपणी त्या आम्हाला तो जो काही काळ होता, सगळे संस्थानिकांचा वगैरे जो काळ होता तेव्हाचा, तर तो हम्म. पाहिलेला आहे. ते आता ते सगळं रिक्रिएट करायचंय पुन्हा एकदा, की हा. तुम्ही एन्जॉय करा तुम्ही कलेला. खरंय आपण खरंय. आर्टिस्ट आहे, तर आपण पैशापेक्षा जास्त कला आपण एन्जॉय करण्याकरता आर्टिस्ट होतो. आर्टिस्ट पैशासाठी आर्टिस्ट होत नाही. म्हणजे हे माझं तरी स्पष्ट आहे. त्याला ती आतून आणि त्याला कस. जी आवड वाटते ना, की मला कलाकार व्हायचंय, यासाठी तो होतो. हम्म. पुढे काय बरोबर. होणार, दळीतरी मरणार का मरणार आहे, ते त्याला काही माहिती नसते. आणि त्याची त्याला काय हम्म. त्या गोष्टीची. केलेली असते. हो. त्यामुळे आपण ते जो काही हा आनंद आहे ना, जो कला, आता तुम्ही नुसतं जरी दिवस रात्र पैसे छापायचं मशीन बनलात तरी पण हा आनंद तुम्हाला मिळू शकत नाही. नाही ना. हो. त्याचा आनंद तसं तुम्हाला झालं. वाचून मिळतो, तो तुम्हाला कशानेच मिळू शकत नाही त्या गोष्टीचा. बरोबर.
आमच्या शाळेत तसं झालं. शिरवाडकर म्हणून फार प्रख्यात चित्रकार होते. हा अमेरिकेत प्रदर्शन वगैरे कंपल्सरी ते शाळेत सुट्ट्या असायच्या आणि ते बाहेर असायचे. आणि ते जाधव नावाचे एक सर होते. ते एकही चित्र कधी काढत नव्हते. शिकवायचे आणि त्यांना फार शिस्त समजायचे. अरे हा ह्याला नको वाटतं स्वतः चित्र दाखवायला वगैरे, असं ते एकमेकात त्यावाळी चालायची शिक्षक रूम मध्ये. हा पण ते कंटिन्यू कामाचं घाण्याचं बैल बनून अक्षरशः शिरवाडकर सरांनी काम केलं. 17-15 पोरं हाताखाली, पूर्ण घर त्यांचं इथं मुलुंडला आहे त्यांचं, पूर्ण हा स्टुडिओ होता. बऱ्याच वेळा माझ्या मुलांनी तिथं पाठवायचे. हा त्यांच्या हा बायकोपासून सगळे त्यांना मदतीला, म्हणजे ते कंपल्सरी एक कारखानाच होऊन गेला ना. हो हो त्यात हो काय आनंद सौंदर्य राहिलंच नाही. तेच आज हम्म, जे दुसरे जे सर होते ते शांतपणे निवांत स्वतःच्या आनंदासाठी चित्र काढतायत, असलेल्या पेन्शन मध्ये सुखाने जगतायत. शिरवाडकर सर तर गेले, वारले केव्हाच 5-6 वर्षापूर्वी. प्लस तसंच अजून दुसरे एक उदाहरण म्हटलं तर आता जे एक सर आहेत ते ड्रॉइंग टीचर, ते पण तसंच करतायत. ते थर्माकोल वर ते मखर बनवतायत. हा हा प्रचंड फायदा होतो त्यांना. आणि आता तेच वर्षभर त्यांचं ते काम चालू असतं. तर हा हे स्वतःला कोंडून घेणं, आम्हाला 8-8 दिवस त्यांना भेटता पण येत नाही, हे हम्म, याला अर्थ नाही माझ्या मनाने. कलाकारांना स्वच्छंद असावं. मला वाटलं आतून उर्मी मिळाली, चित्र काढावं, बाजूला हवं. वाटलं काही कविता लिहावी, मी 2-2 वर्ष कविता करत नाही. हम्म, हम्म, वाटलं तर मला करणार, कुणी विषय दिला तर माझ्या बापजन्मी ते होणार नाही की त्या विषयावर मी कविता लिहीन. तर हे असं पाहिजे. म्हणजे कलाकार मुळे असतात, सर्किट असतात, विक्षिप्त असतात, असं बरंच कुचेष्टा केली जाते कलाकारांची, की हिला लय भाव येतो, ही स्पर्धेत भाग घेत नाही. अरे मला नाही घ्यायचं स्पर्धेत भाग, तुम्ही का जबरदस्ती करताय? असं वाटायचं. म्हणजे मग ते राजगुरू मॅडम जरा स्वतः शिष्ट समजतात, हे पण मी ऐकलंय. मग कशी शिष्ट? मला नाही येत बाबा लिहिता तुम्ही सांगितलेल्या विषयावर. तर हम्म. हे म्हणजे बाहेर असं वाईट बोललं जातं की त्यांना माहित नसतं की आत्मानंद काय असतो एखाद्या कलाकाराचा. हो यासाठी खरंच ते त्यांना ते सांगणं गरजेचं आहे की तुम्ही आदर ठेवा. तुमच्याकडे नसेल कला तरी तुमच्या समोरच्या माणसाकडे आहे, त्याला नाव तरी नका ठेवू, खच्चीकरण नका करू तुम्ही. तर हे आणि खरंच आहे, आता हे शाळामध्ये आता ही तरुण मुलं जेव्हा येतात 11वी-12वी, यांच्या समोर हे जास्त जाणं जास्त गरजेचं आहे की हो तुम्हाला जे हवंय ते तुम्ही निवडा आणि त्यासाठी तुम्ही भांडा पालकांशी. नाही मला हे करायचंय, तर त्यात पैसा मिळवू नाही तर मी डुबो, मी तुम्हाला त्रास देणार नाही, माझ्या पोटापुरतं मी कुठेही मिळवेल. नाही हाही अशी भाग तयारी तुम्ही- हाही भाग नाही, त्रास येणार नाही असं नाही. आताचं जे जग आहे ना ते इतकं कॉम्पिटेटिव्ह आणि एवढं भयंकर आहे ना ते, खरंय की ते पण. आपल्याला समाजाची थोडीफार गरज लागते आपल्याला की समजून घेण्यासाठी. किंवा आपण समजा आज मला काही घरातून सपोर्ट हवा असेल तर मला आजही तो सपोर्ट मला मागावा लागतो घरामधून. खरंय आणि खरंय. मग त्यासाठी आपण हे ठाम असलं पाहिजे की मला हे करायचंय, प्लीज पण माझ्या एक पाठी. सपोर्ट टीम सारखं आपण एक काम केलं पाहिजे कलाकारांसाठी. ते समजून घेतलं पाहिजे कलाकाराला किंवा येस. हा करतोय हे काय करतोय. म्हणजे आज मी जे पुतळे केलेले आहेत हे माझ्या नंतर सुद्धा आणखीन कमीत कमी 15-20 वर्ष 30 वर्ष माझं नाव घेणार आहेत ना ते. नक्कीच. आपल्यातून समजा एखादा कलाकार झाला तर त्या हम्म. कलाकाराबरोबर कुटुंब, त्याचं गाव, त्याचं शहर, ह्याचं पण नाव होतं. खरंय की. 4 पैसे कमी कमवले पण त्या गावाचा आज मी ज्या वेळेला कुठेतरी हा. इंटरनॅशनल करतो आणि मी सांगतो की मी कुठच्या गावातून आलो, तर मी तोरसोडे गावातून आलो. देवगड मधलं तोरसोडे नावाचं गाव आहे. हा. याच्यामध्ये माझे पूर्वज तिथे राहायचे बाबा, तिथून आम्ही आलो. तर त्या हा. गावाचं हा. पण येस. आम्ही इंटरनॅशनल केले. आम्ही लंडन मध्ये जाऊन एक्झिबिशन्स केली, पॅरिस मध्ये जाऊन केली. तिकडे आपण आपलं गावचं सगळं कल्चर आपण स्वतः सगळे त्या याचे रिप्रेझेंटेटिव्ह असतो त्या गोष्टीचे. आपलं ते बरोबर. माझा जेजेसुला आर्टचा जो दरवर्षीचा जो हे असतात, म्हणजे एक त्याचं मॅगझिन निघतं, त्यांचं सोविंदर निघते, त्याच्यामध्ये ते लोक उल्लेख करतात की ह्या वर्षीचे उल्लेखनीय शिल्पकार कोण आहे जे आमच्या जेजेसुला आर्ट मधून शिकून गेले. हम्म. त्याने शिल्पकारामध्ये माझं पण नाव घेतलं गेलं की बाबा स्वप्नील कदम नावाचा शिल्पकार 1994ला पास आउट झाले. आमच्या जेजेसुला आर्टचे उल्लेखनीय शिल्पकार म्हणून माझं पण नाव झालं ना. आज वा. मी कोण आहे, माझं गाव काय, माझं कुटुंब काय, माझी फॅमिली काय, सगळं लोकांना माहित. त्याच्यामुळे उद्या जेव्हा कोणी विचार करणार त्यावेळेला त्या गोष्टीचा, इतिहासात हे नोंद होणार कलेच्या. हा ते प्रश्नच नाही. कलाकार कोण आपल्या गावचा किंवा आपल्या आता राजाराम जामसंडेकर म्हणून आहेत आपल्या जामसंड्याचे आहेत ते देवगडले. हम्म. ते ढोलकीपटू आहेत आणि मला नाही माहिती. माझ्या वडिलांचं आजोळ जामसंडे. हम्म. मला मी जेव्हा झाकीर हुसेन साहेबांच्या अब्बाजींची जेव्हा बरसी असते त्या वर्षी ते सगळ्या आर्टिस्टना एका प्लॅटफॉर्म वरती बोलवतात हा. हा. वाजवायला. तेव्हा हा. मी राजाराम जामसंडेकरांना बघितलं तिथे ते ढोलकी वाजवताना आणि मला कळलं की आपल्या गावचा एवढा मोठा माणूस आहे की तो
झाकीर हुसेन हा. त्याला बोलवतो आपल्या प्लॅटफॉर्मवरती. वा. तो त्या तोडीचा माणूस आहे. आपल्याला एक्झॅक्टली हेच काम करायचंय की आपल्याला सगळे आपले जे काही ओळखीचे लोक आहेत ना त्यांना प्लॅटफॉर्मवर आणायचंय. येस येस. आणि आपण कला नक्कीच रसिक आहोत, आपण सगळ्यांना आणणार आहोत त्या प्लॅटफॉर्मवर. नक्कीच. आणि सर ते सतीश नाईक म्हणून एक मला आता आठवले, त्यांचं एक मासिक मला वाटतं दिवाळी अंक पण निघायचा, तो फार संग्रहणीय आहे. तुम्ही बरं आहे ते पूर्णपणे चित्रकलेला वाहिले, त्यात खूप माहिती आहे देश विदेशातल्या चित्रकारांची वगैरे. हो. खूप. आता त्यांचं ते मासिक होतं ते बंद झालं, आता फक्त दिवाळी अंक काढतात ते. त्याचे जुने अंक मिळाले ना तर ते मला त्यांना भेटायचं, ते आमचेच पालक होते ते. आता सध्या ते नाही येत तर त्यांच्याशी संपर्क करायचा चालू आहे, कारण ग्रुपमधल्या बऱ्याच लोकांनी सांगितलं की मला ते मिळेल का. तर मी एकदा उल्लेख केला होता की असं असं माझ्याकडे 2-3 अंक आहेत बुवा. तर एक मिलिंद बारसिंग म्हणून आपल्या आमच्या गप्पा ग्रुपवरचे, त्यांनी मला 3 वर्षापूर्वी सांगितले की मला द्या बरं का ते, माझ्या मुलीला ते वाचायला हवेत. आता मुलगी त्यांची लहान आहे, पण असे पालक हवेत की आपल्या मुलासाठी आतापासूनच पोषक वातावरण तयार करायचं, की तिला सगळी चित्रकलेची माहिती असावी बाबा. ते मला खूप छान वाटलं. असे पालक आहेत अजून. नक्कीच ते त्यांच्याकडचे सगळे अंक मी मिळवायचा प्रयत्न करतेच आहे. अतिशय उपयुक्त माहिती आहे. म्हणजे सगळी एक लेखक घेऊन एक चित्रकार, एक शिल्पकार, असं त्यांनी एक विशेष अंक काढलेले आहेत. संपूर्ण माहिती. चिन्ह नावाचा अंक होता. चिन्ह. राईट. चिन्ह. राईट. तर बघते मी ते पण. आणि आता एक महत्वाचं राहिलं सांगायचं की माझा भाऊ आहे, माझा आत्यांचा मुलगा, नागसेन कदम, नागसेन शिक्षण संस्था म्हणून त्यांची संस्था आहे याला सिंधुदुर्गामध्ये, वैभववाडी. त्याच्या स्वतःची त्याची इंग्लिश मिडियमची शाळा आहे. त्या शाळेचा तो फाउंडर आहे, संस्थापक आहे तो. आणि बोंबिवलीमध्ये त्याचा तो ऍज अ लेक्चरर म्हणून जॉब रिटायर्ड होईल 4-5 महिन्यात. तर तो आता त्या शाळेमध्ये तर फुल टाइम असणार आहे. त्याने असं सांगितलं की त्याला त्या शाळेमध्ये फाईन आर्टचं सेक्शन सुरू करायचंय. ग्रेट. म्हणजे त्याच्यामध्ये चित्रकला, शिल्पकला, नृत्य, जे काय फाईन आर्ट मध्ये जे काही येतं. तर आता आमच्या घरामध्ये कसं, मी शिल्पकार आहे, माझा भाऊ आहे तो चित्रकार आहे, माझ्या काकी आहे ज्योत्स्ना कदम, ह्या त्या सुद्धा चित्रकार आहेत. त्यांचं सदर येतं महाराष्ट्र टाइम्सला त्या कलेच्या बाबतीत, शार्दूल कदम आणि ज्योत्स्ना कदम हे दोघांचं कलेबद्दल लिहितात. तर त्याला म्हणाला की आपल्या घरचेच 3 आर्टिस्ट आहेत, तर आपण तिकडे हे डिपार्टमेंट सुरू करतो. तर त्याबद्दल सुद्धा आपल्याला करायची आहे की नक्कीच. हे आपल्याला प्लॅटफॉर्म मिळेल. त्याच्या शाळा, तर एका एकरमध्ये शाळा असल्यामुळे आपल्याला खूप काही तिथे ऍक्टिव्हिटीज करता येतील. येस. आणि आपल्याच ह्याच्यात असल्यामुळे भरपूर काही करायला आपल्याला कोणी रोखणार नाही, असं पण होणार ना. भरपूर काही करता येईल. लायब्ररी आहे. आता लायब्ररीमध्ये मला माझा मित्र आहे हेमंत शेटे म्हणून, त्याचा लायब्ररी आहे. त्याच्याकडे 2000 त्याची स्वतःची, त्याच्याकडे कलेक्शनला त्याच्याकडे 2000 पुस्तक आहे. तो आर्किटेक्ट डिपार्टमेंटला तो लायब्ररीयन आहे. त्याला कलेच्या बाबतीमध्ये त्याला भरपूर पुस्तकांचं नॉलेज आहे, भरपूर. म्हणजे तो अगदी अभ्यासू माणूस आहे. तो आता इथे आमच्या रत्नागिरीमध्ये त्या पुस्तकांसाठी म्हणून घर घेतोय, पुस्तकं ठेवायला. आणि त्याला पण मी इथे हे केलंय. तर आपल्याला ज्या लेवलला जो कोणी आहे, म्हणजे लहान मुलं आहे, तर त्या लहान मुलाला काय पाहिजे, त्याला गरज काय, त्या गरजेप्रमाणे आपण प्रत्येक मुलांना नॉलेज, त्या क्षणी त्याची असलेली गरज. म्हणजे आपण खूप पहिलीचा अभ्यासक्रम आहे तर पहिलीचा त्याला अभ्यासक्रम शिकवणार, शिकवणार. मग त्याला कसं त्यांनी ग्रो व्हायला पाहिजे, त्या वेळची त्याची गरज काय आहे ते आपण लक्ष देऊन, आणि आपण आपल्याकडून असं आलं पाहिजे उद्या की अक्षर मानव तर्फे फाटला 10 मुलं पाठवली ऍडमिशनसाठी. ग्रेट. 10 मुलं पाठवली बांद्रा स्कूल फाटला, अक्षर मानव तर्फे गेली. असं व्हायला पाहिजे. तिथे विचारलं पाहिजे की अक्षर मानव हे काय आहे, तर हे संघटन आहे आणि तुमच्याकडे पाठवतो. आणि त्या मुलांची ग्रोथ आपण मॉनिटर करतो किंवा ते कशा रीतीने ग्रो होत आहेत की नाही. आणि नुसतं चित्रकला नाही, तर आपण सगळ्या कलांच्या बाबतीमध्ये, की जसं आता वैभव आरेकर म्हणून तुम्हाला नाव माहिती असेल का, भरतनाट्यम मधलं मोठं नाव आहे, नालंदा विद्यापीठला तो लेक्चरर आहे. तर तो आम्ही युथ फेस्टिवलला एकत्र गेलो होतो. तर नृत्याबद्दल तुम्हाला, त्याच्याबद्दल साईराम अय्यर आहे, हा सारेगम मध्ये लहान मुलांच्या
हं, कार्यक्रम झाला, त्याच्यामध्ये तो जज आहे साईराम अय्यर, तो पण माझा हा, हा. मित्र आहे. आणखीन असे जे काही दिग्गज कलावंत जे आहेत बरेचसे, हम्म, हम्म, आता सिनेमॅटोग्राफी मध्ये काही आपल्या ह्याच्यातली मुलं आहेत, ते सिनेमॅटोग्राफी करतात, चित्रकलेमध्ये हम्म, आहेत, डिजिटल मध्ये आहेत. या हम्म. सगळ्यांकडे या मुलांना आपल्याकडून रेकमेंड करू शकतो. येस, तबल्यामध्ये येस. आहेत, ड्रम मध्ये आहेत, ड्रम वाजवणारे आहेत, हार्मोनियम प्लेअर आहेत. तर आपण एकूणच अशी कुठलीही कला राहता कामा नये की आपल्याकडून ती मुलं घडली नाही गेली म्हणजे घडायलाच हवीत की असे हो प्रत्येक कलेत. हो. नक्की नक्की. तर बघा आता मी सुद्धा 2 वर्ष हम्म, शाळेमध्ये लायब्ररीन होतो, चेंबूर स्कूलला होतो मी शिकायला. तर हम्म, 2 वर्ष आमचा असा हे होता की ज्या मुलांना आपण जे पुस्तक देतोय ती सगळी हम्म, पुस्तकं लायब्ररीने वाचून काढायचो. म्हणजे 50 मुलं होती, तर आम्ही हम्म. प्रत्येक 50 पुस्तकं वाचून काढायचो आणि मग त्यातली सिलेक्ट करून मुलांना द्यायचो. ही वा, पुस्तकाची पण तशी आवड किती लागली. चांगलं सारा. त्यामुळे ते बरोबर. सगळं आपण ह्या ठिकाणी आपल्याला करायचं. हम्म, तर आपल्याला प्रत्येकाने हे सांगा की बाबा माझ्या कडे ही कला आहे आणि ही मला परफॉर्म करायची आहे. आम्ही तुमच्याकडे येऊ, हम्म, तुमच्याकडे येऊन ती ऐकू हम्म. कला, मला बघू, बरोबर. हा. किंवा तुम्हाला आम्ही आमच्याकडे बोलवू आणि आमच्या गावातली 10 मुलं त्या कलेच्या आवडीमधली जी असतील त्यांना आम्ही हम्म, हम्म. तिकडे बसवू की बाबा हे बघ, हे असं असं कला आहे, ही हा परफॉर्म हा, करणार आहे. त्यांना हा, तिथे हा. कुठे कुठे पोहोचणार आहेत मुंबईला? तर एखादा कार्यक्रम आहे का, ते आपण जाणार का मुंबईला? नाही जाऊ शकत ना. नाही ना. हो ना, हो ना. आपण त्यांच्याकडे जाऊ, आपण येस. त्यांच्याकडे जाऊ, कविता वाचन किंवा काय त्यांचे काय, जसं शाळेला हम्म. आता होईल, परीक्षा होतील, तर त्याच्या आधी त्यांनी अभ्यास कसा करावा हे रिटायर्ड शिक्षक असतील काय असतील ते त्यांना सांगतील. हो. एक असं आपण मल्टी म्हणजे अनेक कलाकारांचे मिळून एक असं एक पथक तयार करायला पाहिजे की ते गावोगाव जाऊन प्रत्येक शाळेत किंवा ज्यांना जसं शक्य होईल त्या त्या ना, आज मार्गदर्शन. माझ्या स्टुडिओमध्ये जागा आहे, माझ्याकडे काम चालू आहे माझं एखादं, आणि मी समजा हम्म, त्याच्यातनं माझा व्हिडिओ समजा मी एखादा ज्याला नाही शक्य आहे किंवा मला हम्म. आता, तर मी तर एखादा मी तो व्हिडिओ कॉल केला आणि लोकांना दाखवलं की हे काम चालू आहे, अशी Yes. अशी प्रोसेस आहे, हे आहे ते आहे, असंही करू शकतो. हो. किंवा रियाज तर करतात ना, तबला वादक स्वतः रियाज तर करत असतात ना, किंवा एखादा हो. हार्मोनियम, तो रियाज ऐकवा तुमचा, रियाज चालू आहे माझा, बघा शूटिंग तुम्ही. करू शकता. हा, बरोबर. तुम्हाला जर वाटलं ऑनलाईन शिकायचं, ऑनलाईन शिका. हो. पण आता हे अभिवाचन कार्यशाळा घेतल्या वाचन अड्ड्यातर्फे तसं बरेचसे लोक म्हणजे ऑनलाईनच झालं ना ते सगळं. हो. आता एक कसं वाचायचं? मुलं दिवसभर खेडेगावातले का असे ना, त्यांच्याकडे हम्म, मोबाईल असतो आणि तो ह्याचावाला असतोच, म्हणजे नक्कीच. असतोच. त्याच्यावरती अँड्रॉइड असतं. गेम खेळत बसा, हे खेळत बसा, ते खेळत बसायचं. त्यांना जर आपण आपल्यात घेतलं ना, तर हा. ते मुल त्यांना तो कार्यक्रम बघता येईल आणि नक्की तो नक्की. समोरचा माणूस भेटणार आहे आपल्याला जागेवर. हो. हो. त्याला बरोबर. आपल्याला येणार आहेत ना. नक्कीच नक्कीच. आता आम्ही लक्ष घालू याच्यामध्ये. हो. दीपेश दादा. होय, नक्कीच. एक इनबॉक्स मध्ये एक प्रश्न विचारला होता एक कोणीतरी, हा हा. की कलेला साईड बिझनेस म्हणून आपण स्वीकारू शकतो का किंवा करू शकतो का? मला हे फारच वाढ वाटतंय, पण मला वाटतं तुम्ही उत्तर द्या यावरती. हा, कलेला साईड बिझनेस आपण करू शकतो, पण कसं पण माहितीये मग का? त्याचा दर्जा. नाही नाही, कलेमध्ये कसं असतं, एक असतं की कलाकार असतो. आता आम्ही कलाकार आहोत समजा, आता माझ्याकडे जे लोक काम करतायत ना, सगळे कलाकार नाहीयेत. हॅलो हॅलो. हा, हा बोला हा बोला. येते येतोय ऐकायला. दादा बोला. माझ्याकडे जे आहेत ना, ते सगळेच कलाकार नाहीयेत. माझ्याकडे मोल्डिंग कास्टिंगची एक टीम आहे, माझ्याकडे एक कलर करणाऱ्याची टीम आहे, माझ्याकडे एक हेल्परची टीम आहे, जे लोक माती मळणं, पीओपी बनवून देणं, साफसफाई करणं, क्लिनिंग करणं सगळं करतात. अशा अनेक टीम्स असतात कलाकारांसोबत. याच्यामध्ये एक मार्केटिंग टीम पण असते. सपोज तुम्ही साईड बिझनेस म्हणून जर काही माझे म्हणण्यापेक्षा कोणाचंही प्रॉडक्ट एखादं तुम्हाला कोणी सांगितलं की मला ह्या एक रबर मोल्ड कसा करावा हे शिकून घ्या, तुम्ही समजा एखाद्याने रबर मोल्ड कसा करतात शिकून घेतलं. आता सिलिकॉनचा वगैरे रबर टाकतात, काय करतात, त्याला सांगितलं आपण मला 100 पॅचेतले पीस मला काढून दे किंवा 150 पीस काढून दे, तू संध्याकाळी कामावरनं आल्यावरती कर किंवा रविवारी सुट्टीच्या दिवशी कर, ते तुझा प्रॉब्लेम आहे, मला एवढ्या दिवसामध्ये एवढे पीस पाहिजे.
तर तो ते काढून देऊ शकतो आणि त्याचे त्याला पैसे मिळणार त्या गोष्टीचे. असं आहे. टेक्निकल टीम मध्ये तो माणूस करू शकतो काम. नाही, पण आणि जे बरेच स्वतः कलाकार साईड स्व- बिझनेस म्हणून त्याची कला वापरू शकतो का, किंवा वापरल्यास त्याला किती न्याय देऊ शकतो? कसं आहे, 2 पार्ट आहे याच्यामध्ये, फुल टायमर आणि पार्ट टायमर. प्रोफेशनली सुद्धा ज्यांच्याकडे डिग्री आहे बॅचलर ऑफ फाईन आर्टची, हे लोक आज आज सुद्धा जेजे सुलाफाड मध्ये ऍज अ लेक्चरर म्हणून काम करतायत. लेक्चरर म्हणून त्यांना 1-1.5 लाख त्यांना पगार मिळतोय. शिवाय ते संध्याकाळी घरी जाऊन कामं पण करतायत बाहेरची. ते पार्ट टाइम करतातच ना, पार्ट टाइम चाललंय त्यांचं ना, त्यांचा जो काम चालू आहे पार्ट टाइम चालू आहे, तसं करता येतं. पण तुम्ही न्याय देऊ शकता की नाही, हा भाग लांबचा राहिला त्याच्यातला. कारण फुल टाइम करणं आणि पार्ट टाइम करणं याच्यात फरकच आहे ना. कुठची पण गोष्ट तुम्ही फुल टाइम करता तर तुम्ही त्याच्यामध्ये टोटली डिवोटेड असता. तुम्ही ज्यावेळेला पार्ट टाइम करता तेव्हा पार्ट टाइम हा प्रकारच नाही खरं तर. पार्ट टाइम म्हणजे कुठचीच गोष्ट तुम्ही हे पण अर्ध करताय आणि ते पण अर्ध करताय, असा याचा अर्थ आहे. अगदी दादा, करेक्ट. आणि मी एक ऐकलं होतं की हा, चित्र काढणं, म्हणजे स्पेशली चित्र काढणं, हे एक स्ट्रेस बुस्टर पण असतं. म्हणजे अ, कसंही मग ते कसंही काढू दे, अगदी सामान्य माणूस जो कलाकार नाहीये, तो पेपरवर काहीतरी रेखाटतोय आणि ते काढून तो शांत होतो. म्हणजे असं सुद्धा एक आहे, सायकोलॉजीची एक शाखा आहे की असं. मी असं ऐकलं होतं की सलमान खानला अशा प्रकारची चित्र काढण्याची थेरपी दिली होती, की त्याने ती चित्र काढायची आणि त्याचा स्ट्रेस आहे जो आहे तो विसरायचा, आणि तो ते करायचा, आणि तो म्हणजे त्याच्यातून शिकला. जर असं प्रौढांसाठी असं काही आपण स्ट्रेस बुस्टर कार्यशाळा घेऊ शकतो, हा एक रोजगार पर्याय असू शकतो चित्रकारासाठी. स्ट्रेस बस्टर आणि रोजगार हे 2 डिफरंट भाग झाले. जेव्हा मी शिल्पकार म्हणून काम करतो आणि जेव्हा मी रोजगार म्हणजे माझा एक प्रोफेशन म्हणून काम करतो, तेव्हा स्ट्रेस त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होतो. जेव्हा तुम्ही रोजगार म्हणून करता, पण डेडलाईन्स आहेत, वाढणारे भाव आहेत, किंवा जसं मार्केट आहे, काय आहे, माणसं मॅनेज करणं, सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्ही रोजगार म्हणून करता तेव्हा त्याच्यामध्ये तो स्ट्रेस येतो. आता तुम्ही म्हणाल की मला स्ट्रेस मला घालवायचा आहे म्हणून मी चित्र काढवतो, ते अगदी सगळ्यात प्युअर फॉर्म तोच आहे. स्ट्रेस घालवण्याकरता कला करणं, कला ऐकणं, किंवा तुम्ही गाणं ऐकता किंवा गाणं गाता, चित्र काढता, हा पूर्णपणे 100% त्याला म्हणतात, त्याला ती कलेला तुम्ही न्याय देता त्यावेळेला. जसं तुम्ही कमर्शियल होता त्याच्यामध्ये मग तुमचा ताण तणाव येत जातो त्याच्यामध्ये, असा भाग आहे तो. तुम्ही आपण जसं वर्कशॉप, जसं प्रौढांसाठी आपण ते वर्कशॉप ठेवू शकतो की त्याच्यामध्ये त्यांनी काय मनाला येईल ते चित्र काढावं आणि हा, त्याच्यातून. मी असंच म्हणते दादा, मी असंच म्हणते की आता एखाद्या चित्रकाराला कामच नाही मिळत, तो आणि बऱ्याच जणांची अशी इच्छा असते बघा, की मला आता बघा कराओके क्लबचं बरंचसं फॅड आलेलं आहे, की लहान म्हणजे अगदी लहान मुलांपासून अगदी म्हाताऱ्या माणसांना सुद्धा खूप गायची इच्छा असते, पण ते काही गायक नसतात. पण कराओकेमुळे ते म्हणून एका ठिकाणी जमतात आणि ते त्यांची गाण्याची इच्छा पूर्ण करतात. असेही बरेच जण असतात हम्म. माझ्यासारखे, की ज्यांना चित्रकला आवडत असते पण ते हातात नसते. पण आणि प्रॅक्टिस करून ते शिकू म्हणजे शिकायची इच्छा असते त्यांना. अशी काही मंडळी असतील, अशासाठी जर एखादा चित्रकार उपलब्ध होऊ शकतो, म्हणजे अगदी ही पण एक रोजगाराची संधी आहे. की जसं आपण वर्कशॉप, तुम्ही म्हणालात की वर्कशॉप प्रौढांसाठी घेऊ शकतो किंवा ऑनलाईन असं काही ठेवू शकतो, की स्ट्रेस बुस्टर म्हणून प्रौढांनी इथे यावं आणि चित्र काढावं आणि आम्ही शिकवतो पण. तर असं सुद्धा काही होऊ शकतं का? आहे तसं. जेजे सुलाभाटला हॉबी क्लास नावाचा क्लास आहे, हॉबी. ज्याला शिल्पकलेला हॉबी म्हणजे ज्यांना फक्त हॉबी म्हणून ती करायची, तसं त्यांच्याकडे एज्युकेशन आहे जेजे सुलाभाटला. तसं तुम्ही एखाद्या आर्टिस्ट कडे गेला, त्याच्या स्टुडिओमध्ये गेला, तिथे तुम्ही मातीकाम वगैरे त्याला सांगितले की मला फक्त बाबा एक हॉबी म्हणून शिकायचं, तसंही शिल्पकार शिकवतात. तुमच्या स्टुडिओत जाऊन तुम्ही तिथे काम करू शकता. असं नाही की तुम्हाला गरज आहे की बाबा मला बॅचलर ऑफ फाईन आर्ट केलंच पाहिजे म्हणून मी शिल्पकार होतो, चित्रकार, असं काही नाहीये. बेसिकली काय असतं की जो आर्टचा जो एज्युकेशनचा जो एक फॉर्मॅट असतो, हा एक सगळ्यांसाठी सारखा असतो आणि सगळ्यांना सारख्या रीतीने शिकवलं जातं. त्याच्यामुळे ना आपल्याकडे इंटरनॅशनल लेवलचा एकही आर्टिस्ट नाहीये आपल्या चित्रकलेमध्ये, शिल्पकलेमध्ये. इंटरनॅशनलला तुम्हाला जे बाहेर मिळतात, आउट ऑफ जे काही
ह्याला रॉयल स्कूल ऑफ आर्ट आहे लंडनचा किंवा तिथे तुम्ही शिकला तर तिकडे तो वेगळा पॅटर्न आहे. तिकडे तुम्हाला असंच सोडलं जातं की तुम्हाला काय येतं तुम्ही काढा. तुम्हाला गणवेश धारक नाही केलं जात तिथे. तुम्हाला तुमच्या जसं तुम्ही जे म्हणताय की ते काढावं आणि समोरच्याने त्याच्यामध्ये काय पोटेन्शियल आहे ते ओळखून त्याला फक्त गाईड करावं, ही खरी कला आहे. तुम्हाला असं जेजेसुला फाटला सुद्धा असं तुमच्या मागे लागून तुम्हाला हात धरून काय शिकवलं जात नाही. तुमच्यामध्ये काय उपजत येते ते तुम्ही पुढे न्या, असं ते असतं बेसिकली. पण शिक्षण ज्या रीतीने दिलं जातं आपल्याकडे त्याच्यामध्ये थोडासा हा प्रॉब्लेम होतोय की आपण सगळे पॅटर्नाइज होतो. आपला जेजेसुला फाटचा मुलगा हा असाच चित्र काढणार, बांद्रा सुला फाटचा असाच काढणार किंवा आणखीन कोणाचा असाच काढणार. बडोद्यामध्ये थोडंसं एज्युकेशनला थोडंसं मोकळं सोडलेलं आहे बडोदा स्कूल ऑफ आर्टला. आणि तुम्ही जे म्हणताय की प्रौढांनी चित्र काढावी व काय, तर हा सुद्धा एक चांगला उपक्रम आहे तसा. पण तुम्ही म्हणाल ना परत मॅडम की जसं शिल्पकला, तुम्ही बघा एक आपल्यावरती ना एक संस्कार असतो, एक समाजाचा एक संस्कार झालेला असतो आपल्या मनावरती आणि तो आपण काढून टाकू शकत नाही. आम्ही ज्या वेळेला स्कल्पचरचे कॅम्प घेतो ना, माती देतो मुलांच्या हातामध्ये आणि आता काहीतरी बनवा, तर मुलं गणपतीच बनवतात. हा जो आहे ना, हा म्हणतात ना आपल्या आपल्या पूर्वजांनी आपल्या मनावरती लादलेला संस्कार आहे. आता ज्या वेळेला आमच्याकडे दुसरी मुलं आली आणि एक 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 फॅमिली आली आणि त्या मुलींना मी सांगितलं करायला, त्यांनी डॉल बनवल्या, त्यांनी चमचे बनवले, त्यांनी वाट्या बनवल्या, त्यांनी आणखीन काही शिल्प बनवली. तर तो एक वेगळा मला आनंद वाटला की अरे ह्यांच्या डोक्यात फक्त गणपती म्हणजेच शिल्पकला हा विषय त्यांच्या डोक्यात नाहीये. तर हे असं फ्री करायला पाहिजे माणसांना की तुम्हाला आणखीन काय वाटतं, तुमच्या मनामध्ये आणखीन काय येतं एखादी गोष्ट म्हटली की. बाय डिफॉल्ट हा जो विषय आहे ना की माणसाला काय सांगितलं की लगेच त्या डोक्यात तेच येतं. म्हणजे तुम्ही जर काही असे जर प्रश्नोत्तरं बघितलीत तर माणसं ठराविक साच्यातलेच उत्तरं देतात. आणि त्यामुळे डिफरंट असं काही वेगळा असा कलाकार कोणी घडतच नाही. जो आहे तो आपला त्याच त्याच विषयावरती काम करतो, त्याच त्याच विषयावरती शिल्प बनवतो आणि तेच करत राहतो. तर तो तुम्ही म्हणत असं ते चांगलं आहे. म्हणजे प्रौढ लोकांना घेऊन आणि त्यात पण आपण सायकोलॉजिकली एक वेगळा त्याच्यातून आपण आउटपुट येणार. ते मी तुम्हाला सांगेन त्याच्यामध्ये की बघा म्हणजे ज्यावेळेला सिनियर माणसं बसून चित्र काढतील तेव्हा मोस्टली 70% to 80% लोकांचे विषय एकच असतील. हा एक भाग आहे. तर त्यातून आपल्याला सगळ्यांना सोडवायचं आहे. शिक्षण म्हणजे एक संस्कारातून थोडस आपल्या स्वतःकडे काय फोकस आहे, इंडिव्हिज्युअलिटीकडे त्यांना घेऊन द्यायचंय प्रत्येकाला. हॅलो. मी हा अनुभव तुमच्याशी का शेअर केला की मी जेव्हा संगीत शिकायला गेले, म्हणजे माझं वय तेव्हा काहीतरी 40-42 होतं. हा आणि हा. जेव्हा संगीत शिकायला गेले तेव्हा बदलापुरातल्या बऱ्याच जणांनी मला संगीत शिकवायला नकार दिला. का अच्छा. तर आता तुमचं वय बरंच मोठं आहे हा हा. आणि तुमच्या गळ्यावर आता संस्कार होणार नाहीत, आम्ही फक्त लहान मुलांना शिकवतो. परंतु एक सिनियर मॅडम होत्या, संगीता गर्गे, गुरु आहेत अर्थात त्या आता. हा आणि हा. त्यांनी ते म्हणाले की नाही, तुम्ही कोणत्याही वयात गाणं शिकू शकता. गाणं शिकण्याची इच्छा होणं हीच संगीताचा म्हणजे विजय आहे, असं त्यांचं म्हणणं होतं. की हम्म. गाणं शिकण्याची, क्लासिकल शिकण्याची इच्छा ज्यांची आहे त्यांना तर जरूर मी शिकवेन. कारण ही कला आता लोप पावत चाललेली आहे आणि ही कला कळणं ही सुद्धा मोठी गोष्ट आहे. की मोठमोठ्या कॉन्सर्टला जाऊन नको तिथे माना हलवणं आणि हम्म. हवं तिथे माना हलवणं आणि हम्म. दाद देणं हा पण प्रकार आहे. तर असंच चित्रकलेच्या बाबतीत पण बऱ्याच जणांचं झालेलं असतं सर, की हातामध्ये कला असते किंवा नसते, पण हम्म. घरातून त्याला अजिबात प्रोत्साहन नसतं आणि ती सुप्त इच्छा वर डोकं काढते. हम्म. उदाहरणार्थ मी शिक्षिका आहे, पण मला काही इतर, आता आमच्याकडे 2-3 जण आहेत शिक्षक, त्यांना उत्तम चित्रकार आहेत ते, हम्म. परंतु ते मुलांना बेसिक शिकवत नाही. हम्म. म्हणजे मी असं म्हटलं होतं त्यांना की तुम्ही प्रत्येक वर्गावर जाऊन निदान एक छोट्या छोट्या बेसिक शिकवायला हव्यात. तंत्र आहे ना चित्रकला, हे पण तंत्र आहे ना. तुम्ही जसं आता मला म्हणालात की जे स्कूल ऑफ आर्ट्स मध्ये हे तंत्र शिकवलं जातं ना. आता ज्यांच्या हातात कला आहे त्यांना थोडीशी तुम्ही म्हणता की ठीक आहे चला, पूर्वी अशा कुठे शाळा होत्या चित्रकलेच्या शिकवण्याच्या,
पूर्वी लोक काढायचेच की तू पाहिजे तसं काढ आणि तू पाहिजे तो रंग आणि रेषांना हवा तो आकार देऊ शकतो. परंतु रंग आणि रेषांना काही तंत्र जर शिकवली तर मुलं चांगल्या काही प्रोफेशनल होऊ शकतात. उदाहरणार्थ अॅनिमेशन करू शकतात किंवा तुम्ही आज जसं डिजिटलायझेशन म्हणालात कलाकार, तसेही कलाकार काही निर्माण होऊ शकतात. पण ती लोक तयार होत नाही. ती म्हणे नाही असं असं होत नाही, चित्रकार असं होत नाही, तो आपणच शोधूया आणि मग त्यांना बाहेर शिकायला पाठवूया. मग शिक्षक म्हणून उपयोग काय हो? हम्म. म्हणजे मग मला असं वाटलं की मला थोडं बरं काढ, पण मग मलाच काढता आलं, एखाद्या चित्रकाराने मला शिकवलं की हे कसं लहान मुलांना शिकवायचं, तर मी का नाही शिकवणार? असे बरेच पाहिजे मला. अशा लोकांसाठी कॅम्प किंवा काही असं आम्ही पुढाकार घेऊ आणि अशा ह्याला आम्हाला मार्गदर्शक उपलब्ध होतील. नाही, आता तुम्ही जसं सांगितलं ना गाण्याच्या बाबतीमध्ये, तर मी 2 वर्ष शारदा संगीत विद्यालयाला क्लासिकल शिकत होतो. तर आमचे जे सर होते गंधार चौबळ म्हणून, हॅलो, ते सांगायचे की 90% ऐकणं आणि 10% गाणं. म्हणजे 90% तुम्ही ऐका, 90% तुम्हाला ऐकायचं आणि म्हणून ऐकल्यानंतर तुम्हाला 10% फक्त गायचंय. तसं तुम्ही शिल्पकला चित्रकला जी आहे ना त्याच्यामध्ये कसं आहे की तुम्हाला रियाज हा महत्वाचा आहे. तुम्ही बघितलं पाहिजे कोणी काय करतं, तोच आपण आपला अँगल तोच आहे की बघितलं पाहिजे. तुम्ही जेवढं बघणार, जितक्या लोकांना तुम्ही बघाल की अरे हा काम करतो, हा काम करतो, याचं काम चांगलं आहे, याचं काम चांगलं आहे, तुमचा अहंकार आपोआप कमी होतो, तुम्ही शिकायला लागता. तर तसं ते आहे. आणि आता जसं तुम्ही सांगताय की चित्रकार जे चित्रकाराला शिल्पकाराला आपण सगळं आपण आता तुम्ही बेसिकली मला काय म्हणा ते सांगा, तुम्हाला सांगतो की लर्निंग प्रोसेस जी आहे ना ती तुम्ही कशा रीतीने करता, तुमचं इंडिव्हिज्युअल तुमचं लुकआउट कसं आहे कलेकडे, हे तुम्हाला गाईड करतं कला क्षेत्रामध्ये, की तुम्ही कसं बघता कलेकडे. तुम्हाला फक्त पैसेच कमवायचेत का तुम्हाला काही आनंद मिळवायचा आहे का, तर ते महत्वाचं आहे. आता जसं तुम्ही मोठ्या वयामध्ये माणूस गाणं शिकतो, तो का लगेच काही प्लेबॅक सिंगर तर होणार नाहीये की त्याचं तसं लगेचच त्याचा रियाज सुद्धा होणार नाही. त्याचे अलंकार आहे, त्याचे पलटे आहे, सगळे तो घोटणार, ताल आहे, त्याचं नॉलेज आहे, हे सगळं तो घेणार, त्यानंतर त्याला ते समजणार. पण थोडक्यात काय सांगतो तुम्हाला की आपण जी गाणी सहज गुणगुणतो त्याच्यामध्ये रागदारी असते, काय असते. आणि सर्वसामान्य माणसाला रागदारी काय कळत नसते, त्याला नाही माहिती की रागदारी काय आहे किंवा कसं कंपोज केलंय, कोणत्या रागात हे गाणं कंपोज केलंय. पण तो ऐकून ऐकून ते गाणं खूप छान गातो. म्हणजे एखादंच पर्टिक्युलर गाणं तो छान गातो, त्याला बाकीचं नॉलेज त्याला नसतं. तर तो विषय आहे की तुम्ही ग्रास काय करा, तुम्ही त्यात काय शोषून घेता तुमच्यामध्ये. आजूबाजूच्या वातावरणामधून तुमच्यावरती बरेच काही आघात होत असतात, चांगले वाईट सगळे व्हायब्रेशन तुमच्यामध्ये येत असतात. त्यातून तुम्ही स्वतः काय घेता आणि याच्यातून तुम्ही मग बाहेर काय मग प्रेझेंट करता, हे महत्वाचं आहे. पण मग ते आजूबाजूला गोंधळ आणि कोलाहल करण्यापेक्षा चांगलं म्युझिक जर आपण आपल्या कानावर पडलं असेल, भले ते आपल्याला जाणीवेमध्ये म्हणा, नेडीवेमध्ये म्हणा, ते ऐकलं असेल, तर ते तुमच्यामधून आपोआपपणे बाहेर येणार आहे ते. आणि ते चांगलं काय आहे, हे चांगलं वातावरण आपण सारखं सारखं क्रिएट करायचं आहे. बाकी काहीच आपण अपेक्षा नाही आपली, किंवा ह्याच्यातून आर्थिक बिर्थिक असं काही हे नाही. फक्त चांगले व्हायब्रेशन्स तयार करणं, चांगले कलाकार प्रेझेंट करणं आणि चांगल्या कलाकारांना तो आनंद मिळवणं की बाबा माझ्या समोर बसलेला जो माणूस आहे तो पण कला रसिक आहे आणि तो त्याला कलेतलं ऐकायचंय त्याला आपल्याकडून, हे महत्वाचं आहे. 1000 माणसं बसवली समोर आणि मी एखादा कला सादर करतोय आणि त्यांना त्याच्यातलं काहीच आवड नाहीये, काय फायदा मला त्याच्यासमोर कला सादर करून. त्यापेक्षा आपले आपले लोक आहेत जे चांगले कलेतलं नॉलेज त्यांना आहे, त्यांच्या समोर आपण प्रेझेंट करूया ना. माझं तोच म्हणण्यासारखं सारखं की गाव खेड्यामध्ये आपली कला पोचवूया, तिकडून आर्टिस्टना आपण तयार करू आणि ते वेगवेगळ्या शाखांमध्ये आपण त्यांना गाईड करून त्यांना तिथे तिथे त्यांना वाट करून देऊ. नक्की नक्की. बरं, छान बोललात तुम्ही की खरोखर आहे. पटलं मला की वातावरण देणं हे पण फार महत्वाचं असतं.
खूप हा सुंदर मार्गदर्शन केलं त्यांनी. त्या क्षेत्रातले असल्यामुळे तुम्हाला या सगळ्या खाचाखोचा कळतात हा अर्थातच. आणि तुम्ही नेहमी आमच्या बरोबर राहाल ही आशा आहे. मला वाटतं बरीच जण आहेत, त्यांनी पण बोलावं बाकीच्यांनी. हो दीपेश ना. दादा. होय, बाकीच्यांना पण काही प्रश्न असतील ते बोला, कारण 11:40 पर्यंत ते जास्तीत जास्त 11:42 पर्यंत आपण चालू ठेवू. 45ला ऑटोमॅटिक मीटिंग बंद होईल. सो त्यापूर्वी तुम्ही बोला, म्हणजे मला नंतर समारोपाला थोडासा वेळ द्या. मी बोलू का? येस, बोला पल्लवीजी. हा. स्वप्नील दादा. हा बोला. हा, माझं नाव पल्लवी. आणि हो पहिले तर तुम्ही खूप लकी आहात की तुमचं, जसं तुम्ही सांगितलं, बालपण कुठे गेलंय आणि कसं गेलंय, आणि तुमच्या घरातले सगळेच आर्टिस्ट आहेत. तर हो हो म्हणजे तुम्ही जन्मतःच सगळं असं छान छान एन्व्हायरमेंट मध्ये तुम्ही आला आहात या दुनियेत. आणि हो ते दिसतंय, तर तुम्ही एवढं सगळं त्याच्या पुढे जे करताय, स्कल्पचर्स तुमचे जवळजवळ 55 स्कल्पचर्स केलेत आतापर्यंत, जे आहेत डिस्प्लेला. तर हो हो. त्याच्यासाठी कौतुक तुमचं. थँक्यू. आणि माझा ना एक मूळ प्रश्न हा आहे ना, की जसं आता आपण 10वी झाल्यानंतर बऱ्याचशा पॅरेंट्सला माहित असतं की सायन्सला जायचंय, आर्ट्सला जायचंय, कॉमर्सला जायचंय, डॉक्टर व्हायचंय, तर कुठल्या एंट्रन्स एक्झाम्स द्यायच्या, ते सगळं माहित असतं. पण हा आर्ट रिलेटेड जेव्हा येतं ना, तेव्हा बऱ्याचशा पॅरेंट्सना माहीतच नसतं की कुठल्या फील्ड आहेत. जसं आर्टमध्ये फाईन आर्ट हे वेगळं असतं, कमर्शियल आर्ट, अप्लाइड आर्ट हे वेगळं असतं. तर हे पण माहित नसतं आपल्याला, ऍक्च्युली आम्हाला तरी बेसिक जे नॉलेज असतं ते. आणि त्याच्याबद्दल आपण काही अवेअरनेस तुम्ही दाखवू शकता, क्रिएट करू शकता का? आणि त्याच्यासाठी जे काही हे असतात, नाही, याच्यामध्ये काय असतं, जसं आम्ही शाळेत होतो ना, चेंबूर स्कूलला, तर आमची IQ टेस्ट केली होती शाळेमध्ये, की तुमची एंट्रन्स टेस्ट. एक्झाम्स असतात. ओके, कशी करायची? तर आवाज आला का मध्ये? ब्रेक झाला का माझा? हो हो. कसं हा, आहे, कोणाचा? शाळेमध्ये हे IQ टेस्ट केली जाते की मुलाची आवड कोणता कल कुठे आहे त्याची. याची एक टेस्ट असते, टेस्ट एक्झाम असते. ती आमच्या शाळेत झालेली होती त्यावेळेला. तर त्याच्यामध्ये ते सांगतात की साधारणपणे याचा, ज्या मुलाचा जो कल आहे हा कुठे आहे, याची एक टेस्ट असते. त्याच्यानंतर बॅचलर ऑफ फाईन आर्ट करताना कसं असतं की 2 वर्ष फाउंडेशन होतं आम्हाला. 2 वर्ष फाउंडेशन मध्ये तुम्ही तुमचं डिसिजन होतं की तुम्ही ज्यावेळेला शिकता तेव्हा तुम्हाला कळतं किंवा मला कमर्शियल माझ्याकडे माझा हात आहे का, का माझा पॉटरी सेक्शन कडे आहे कल आहे, का सिरॅमिक कडे आहे, की मी शिल्पकार म्हणून मला जायचं. हे साधारण आता आता पूर्वी 2 वर्ष होतं आम्हाला, तर त्या वेळेमध्ये तुम्हाला ते समजतं की मी कुठच्या लाईनला गेलं पाहिजे. हे साधारण 1 वर्ष तुम्हाला एज्युकेशन घेत असताना कळतं. आणि त्या रीतीने आपण ते सिलेक्ट करू शकतो मग ते सेक्शन. आता मला शिल्पकार व्हायचंय, मला आधीपासूनच माहिती होतं. मला पहिलीला असल्यापासून माझं ठरलं होतं की मला शिल्पकारच व्हायचंय. म्हणजे आम्हाला धडा होता करमरकरांचा, विनायक हा करमरकर त्यांचा, की मी शिल्पकार कसा हलव, हा त्यांचा एक धडा होता. तर तेव्हा पासून मला शिल्पकलेचंच हे झालं की मला शिल्पकारच व्हायचंय. माझे वडील घरी एका त्यांच्या मानलेल्या बहिणी करता दरवर्षी एक गणपती त्यांना बनवून ते द्यायचे. त्यांचाच एक गणपती ते बनवायचे. त्याच्यामुळे घरी माती होती माझ्याकडे. तर त्या मातीमध्ये मग मी पण काय ना काय बारीक बारीक छोटे छोटे शिल्प असं बनवायचं असं. तर ते काहींना आधीपासून माहिती असतं. आणि असे पण लोक आहेत की जे बॅचलर ऑफ फाईन आर्ट करतात आणि त्यांना कळतं की मला याच्याकडे ओढाच नव्हता. मला आई वडिलांनी सांगितलं, बाबा तुझं ड्रॉइंग चांगलं आहे, तू तिथे जा, मी तिथे आलो. असंही असतात काही लोक की जे अख्खा कोर्स केला, त्यांना कळतं की मला हे नव्हतं व्हायचं. असं पण असतात. त्याच्यामुळे ते सगळं जे आहे ते इंडिव्हिज्युअल आहे. आणि जसं ते म्हणतात ना की एखाद्या आर्टिस्टला आर्टिस्ट त्याच्या उपजत काही त्याच्यामध्ये ती कला असेल, तर तो बरोबर ते शोधत येतो की त्या ठिकाणी मला इथे यायचे. असे आमच्या वेळेला सुद्धा खेडेगावातून मुलं यायची, अगदी गावखेड्यातून वगैरे, त्यांना काहीच त्यांचा आर्ट, त्यांच्याकडे काहीच संबंध नाही त्यांच्या फॅमिलीचा, तशी पण मुलं यायची. आणि ती चांगली चांगली शिल्पकार आहेत आजच्या तारखेला, मोठे मोठे शिल्पकार आहेत. तेच काही गणपती करणाऱ्या घरामध्ये गणपतीचा कारखाना आहे, त्याच्यामधून मुलं आली का, तर घरी गणपतीचा कारखाना आहे, आता डिग्री घेतली तर मी त्या रीतीने आणखी काही काम करेन. पण त्यांनी पुढे कधी गणपती सोडून कामच नाही केलं. ते गणपतीच करत बसले. असे लोक आहेत. आणि ज्यांचा काही संबंध नाही मातीशी, त्यांना माहितीच नाही हे माध्यम, त्यांनी त्याच्यावरती भरपूर कमांड मिळवले आणि आज ते मोठे आर्टिस्ट आहेत. असे आहेत.
जसं म्हणतात ना, शाळेमध्ये शेवटच्या बाकावर बसणाऱ्या मुलाकडून काहीच अपेक्षा नसते, पण पुढच्या आयुष्यामध्ये तोच सगळ्यात मोठा बिझनेसमॅन बनतो किंवा तोच काहीतरी करतो, असंही होऊ शकतं. आणि पहिल्या बाकावरची मुलं कुठेतरी कारकुनी करत बसतात, असंही होऊ शकतं. त्याला काही हे नाहीये, त्याच्यासाठी कोणते पॅरामीटर्स नाहीयेत की काय होणार म्हणून. आणि कधी कधी काय होतं स्वप्नील, म्हणजे आपण एक ठराविक उद्देश घेऊन एखादा कोर्स करायला जातो. तर हा. मी लेखक आहे तर मी स्क्रिप्ट रायटिंग करू शकते असं जेव्हा मला वाटतं. जेव्हा मी नाट्यशास्त्र शिकायला जाते तर मला मग कळतं की अरे मी रायटिंग पण व्यवस्थित करू शकते, मी डिरेक्टिंग पण करू शकते. हो. एकातून अनेक असं बाहेर पण पडू शकतं, ते आपल्याला माहितीही नसतं. असंही होऊ शकतं. मी बॅक स्टेज आर्टिस्ट पण चांगली बनू शकते, मी नेपथ्य चांगलं करू शकते. हे हो. एकातून जो माणूस बनायला जातो तो तर असतो बनतोच, पण त्याच्या व्यतिरिक्त अनेक कला पण अशा उपजत येऊ शकतात बाहेर. हा पण एक चांगला फायदा की एक तुम्हाला जी आवड आहे त्याच्यात तुम्ही पुढचं शिक्षण घ्यावं, त्याच्यातून आपण आपल्याला उमगत जातो. या आर्टिस्टला काय बंधन नको असतं, आणि ते बंधन आपण सुद्धा आपल्यावर नाही घातलं पाहिजे. खरं तर आपण सुद्धा आपल्यावर फार बंधनं घालतो स्वतःवरती, की नाही मला आता हे एवढं असंच केलं पाहिजे, मला आता हे असंच गेलं पाहिजे. आपण जास्त टेक्निकल जसं होतो ना एखाद्या गोष्टीचं व्यावहारिक होतं, त्यावेळेला मग आपण बंधनामध्ये अडकतो, व्यवहार करत बसतो. बरोबर. व्यवहार सुद्धा सांभाळायला लागतोच होता, घराचा खर्च दर महिन्यात असतं काय असतं, पण ते थोडस फ्रीडम आपल्याला पाहिजे तसं. खरंय. आणि ना दिपेश दादा, मॅम, हे आपण जेवढं देऊ ना तेवढं आपलं रिटर्न येतं. नक्कीच नक्कीच. हे म्हणजे आणखीन कोणाला काही बोलायचं? हा, बोला बोला. हे तुमचं म्हणजे ऍज अ चाइल्ड पॉइंट ऑफ व्ह्यू झालं. पण आत्ताच म्हणजे आता जसं तुम्ही म्हणालात की तेव्हा 10वी नंतर डायरेक्ट जे ला ऍडमिशन व्हायचं, हा. तशी सिच्युएशन नाहीये. आता 12वी नंतर आहे. म्हणजे हे कालांतराने गोष्टी बदलत जातात, नॉर्म्स बदलत जातात, ते ठीक आहे. पण आत्ताच जे पॅरेंट्स आहेत तर त्यांना जर त्यांच्या मुलासाठी जे करायचंय पुढे, तर त्याच्यासाठी त्यांना खरंच तेवढा अवेअरनेस आहे का? किंवा आता जसं मला माहितीये की माझे कोण असतील ओळखीचे त्यावेळेला त्यांनी जे मध्ये घेतलं होतं, तर त्यांच्या ह्या क्रायटेरिया होत्या. पण आता मला माझ्या मुलासाठी घेताना मी त्या क्रायटेरियांवरती नाही डिसाईड करू शकत. तर आत्ताचे लेटेस्ट काय कंडिशन्स आहेत, काय क्रायटेरिया आहेत, याच्याबद्दल इन्फॉर्मेशन नाही मिळत जास्त. म्हणजे गुगलवरती मी सर्च केलं म्हणून मला ते मिळालं, पण बाकी सगळेच पॅरेंट्स करतात असं नाही. आता जसं मी माझ्या मुलाचं सांगते, त्याचं आर्ट खूप छान आहे लहानपणापासून, पण शाळेमध्ये खरंच तेवढं प्रोत्साहन दिलं गेलं नाहीये. मग मी फायनली 8वी मध्ये त्याला शाळा चेंज करून त्याला ओपन स्कूलिंगला टाकलं, कारण त्याचं आर्ट बंद होत चाललं होतं. म्हणजे तो एक वर्ष गेलं माझं की ज्याच्यामध्ये तो ड्रॉइंग करायचा बंद झाला होता, विच वॉज लाईक अ फ्लॅग, की बाबा हा मुलगा जो सतत ड्रॉइंग आवडतं त्याला, तो सडनली बंद झाला कारण शाळेमध्ये देतच नव्हते तेवढं प्रोत्साहन. म्हणून त्याला ओपन स्कूलिंगने त्याचं 10वी झालं. मग 10वी नंतर परत 11वी-12वी ते स्टिरिओ टाईप पॅटर्न मध्ये तो मुलगा बसतच नाही. त्यामुळे ही 12वी पण त्याची ओपन स्कूलिंग दिली, पण ती 2 वर्ष वाया नको जायला. तोपर्यंत त्याला म्हटलं आत्ताचं जग जे आहे त्याचं पण नॉलेज असणं गरजेचं आहे. त्यामुळे त्याला डिजिटल वर्ल्डशी थोडंसं इंट्रोडक्शन व्हायला त्याला रहेजामधनं त्याने 3 इयर्सचा डिप्लोमा केला व्हिज्युअल आर्टमध्ये. आणि आता त्याला डिग्रीसाठी ऍडमिशन घेतोय तो. तर ते त्याचं पुढे परत 4 वर्षाचा कोर्स आहे तो आहे तसं. पण हे बाकी पॅरेंट्स तेवढी स्टेप नाही घेत. मग ते म्हणतात जाऊ दे, आर्ट करण्यापेक्षा तू आपला नॉर्मल 10वी कर, 11वी-12वी कर आणि मग कुठेतरी ऑफिसला चिकट आणि जॉईन हो. तर हे त्या मुलासाठी किती वाईट आहे ना, की त्याला ज्या फील्डमध्ये तो आहे ती फील्ड सोडून त्याला दुसरं काहीतरी जबरदस्ती करावं लागतंय. अँड लेटर ऑन इन लाईफ ही इज गोइंग टू रिपेंट की मी हे का केलं, मला याच्यामध्ये इंटरेस्टच नव्हता. तर त्यासाठी आपण काही करू शकतो का? नाही, ते फार ट्रॅजिक आहे. पण ते कसं असतं की पालकांचा जो आपण दृष्टिकोन आहे ना, तो बदलू नाही शकत. कारण आता माझ्या घरी जरी जेजेसला आर्ट मधले सगळे माझ्या वडिलांनी कमर्शियल केलंय, माझ्या काकांनी सगळं फाईन आर्ट केलंय, काकी फाईन आर्टिस्ट आहे, भाऊ फाईन आर्टिस्ट आहे, भावाची बायको फाईन आर्टिस्ट आहे, सगळे 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 आर्टिस्ट आहेत. पण तरी सुद्धा ना, माझे वडील कमर्शियल आर्टिस्ट असताना सुद्धा वडील व्यावसायिक म्हणून नाही टिकू शकले. वडिलांनी नोकरी केली शाळेमध्ये शिक्षकाची. त्यामुळे वडिलांचा अनुभव हा होता की कलेमध्ये यश मिळत नाही, हा वडिलांचा अनुभव होता. आणि तो यश अपयश हे तात्पुरतं असतं. म्हणजे आज यश मिळालं म्हणून ते कायम उद्या पण मिळेल असं सांगता येत नाही, आणि अपयश आज आलं म्हणून ते कायम राहणार आहे असंही सांगता येत नाही. तर त्यामुळे वडिलांनी मला अपोज केलं जे सुलभ वाटलं जायला, की नको इथे जाऊन काय करणार आहेस तू,
याच्यामध्ये मला असा अनुभव आलेला आहे तर तुला पण तसा अनुभव येणार असं होतं ते. पण मी यश आणि अपयश हे चालूच आहे माझं. असं नाही की मी नेहमीच यशस्वी असतो किंवा मी नेहमीच अपयशी असतो. हे आपण आपल्या मुलाला सांगायला ना त्याला त्याला तयार करावं लागेल. त्यावेळेला तुम्ही कलाकार म्हणून त्याला कोणत्याही कलेमध्ये आज तुम्ही परफॉर्मिंग आर्ट्स म्हणाल तर आमचे जे सर होते आम्हाला जे क्लासिकल शिकवत होते ते क्लासिकल त्यांनी सोडून दिलं. ते आता फिटनेस मध्ये गेले. ते काय म्हणतात की मी घर न चालवू शकत क्लासिकल शिकवून. माझं घर न चालणार. मला दर महिन्याला पगार हवा आहे. एवढा एवढा पैशाची गरज आहे मला. मी क्लासिकल शिकून मला नाही भागत आहे. पण याचा अर्थ काय सगळेच क्लासिकल वाले असं करतात असं नाही. काही लोक सक्सेसफुली चालवत आहेत. तर ते एकच शाळा एकच वर्ग एकच शिक्षक असलं तरी सुद्धा मुलांची बुद्धिमत्ता वेगळी वेगळी असते. आणि सगळेजण पहिले किंवा सगळे शेवटचे आले म्हणजे असं काही शाळेवरती नॉलेज असं दोष जात नाही ना. तसं आहे ते. तुम्ही तुमच्या मुलाला जेव्हा तुम्ही एज्युकेशनला पाठवणार तेव्हा तुम्ही त्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये असेल त्याला हे ट्रेन केलं गेलं पाहिजे की बाबा हे बघ अप्स अँड डाऊन्स येणार. निराशेचे पण प्रसंग येणार. आनंदाचे पण प्रसंग येणार. मग तुला ना एकदम हुरळून जायचंय ना तुला एकदम खचून जायचंय. तुला असं मध्ये स्वतःला स्थिर ठेवावं लागेल की हो बाबा आजचा दिवस आलेला आहे. हा पण जाईल निघून आणि उद्या चांगलं आलं तरी पण हा सुद्धा बदलणार आहे आणि उद्या असं काही अप्स अँड डाऊन्स येणारच आहेत. हे तुम्ही त्याला ट्रेन करा. बाकी काय नाही करू शकत आपण या गोष्टीमध्ये. आपण एज्युकेशन सिस्टम पण बदलू शकत नाही. आपण आपलं आजूबाजूचं वातावरण आपल्या हातात नाही बदलणं. आपल्याला बदलणं काय की आपल्याला स्वतःला फर्म ठेवणं हेच आपल्या हातामध्ये असं आहे. हो बरोबर. नक्कीच स्वप्नीलजी. येस. आर्थिक बाजू ही नक्कीच कलाकाराच्या भविष्यासाठी किंवा त्याच्या पुढच्या प्रवासासाठी परिणामकारक ठरतच असते. अगदी विन्सेंट गॉगच्या विषयी पण आपण पाहिलं, व्हॉन गॉग, तर त्याचंही आर्थिक बाबी किंवा घरच्यांचा पाठिंबा नसल्यामुळे अनेक अडचणी त्याला आल्या. पण विन्सेंट गॉगचा जसा भाऊ होता तसा भाऊ प्रत्येकाला असावा, जेणेकरून त्यातल्या प्रत्येकातल्या कला ज्या आहेत त्या कुठेतरी जिवंत राहतील आणि 100 वर्षाने का होईना पण तो कलाकार लोकांपर्यंत तरी पोहोचेल. मला वाटतं समाजामध्ये आपण जे छोटे छोटे आपल्या घरच्या पार्ट्या करतो, छोटे छोटे कार्यक्रम करतो, मग बर्थडे असू द्या, नामकरण विधी असतो किंवा जयंत्या असतात, गणपती सोहळा असतो, तर अशा छोट्या छोट्या कार्यक्रमांमध्ये प्रत्येक कलाकाराच्या, जो कोणताही कलाकार आपल्या तिथला जवळचा असेल, लोकल असेल, त्याच्या कलांचं प्रदर्शन ठेवावं, त्याचं छोटीशी कार्यशाळा ठेवावी. तो कलाकार लोकांपर्यंत पोहोचावा या दृष्टिकोनातून लोकांना माहिती द्यावी. तो जेणेकरून या कलांचा प्रसार होईल, त्या कलाकाराला प्रोत्साहन मिळेल आणि समाजात नक्कीच कला जिवंत राहील. तर स्वप्नीलजी, खरंच खूप मजा आली. 1.5 तास कधी संपला कळला नाही. लोक कमी असली तरी गर्दी आहेत. गर्दीपेक्षा दर्दी महत्वाची असते आणि त्यातून हा खराच म्हणजे एक कलेचा आपण म्हणू चांगला उहापोह झाला. या छोट्या छोट्या अशा चर्चांमधून खूप मोठं काम करता येईल ही अक्षर मानवची विचारसरणी आहे. आणि त्यातूनच तुमच्याशी अशीच चर्चा करता करता मी ठरवलं की आपण असा गप्पांचा कार्यक्रम घेऊ आणि तुम्ही हो म्हटलं तर त्यातून खरंच काहीतरी नवीन घडेल अशी मी आशा बाळगतो. अर्थात सगळ्यांनाही अशी आशा आहे आणि तुमच्यासारखी अभ्यासू लोक असतील तर नक्कीच मला वाटतं अशा कला आणि त्यांचा प्रसार प्रचार नक्कीच होईल. आपण वारंवार अशा गप्पा, अशा चर्चा राबवत राहू. तुम्ही आमच्या आमंत्रणाला होकार दिलात आणि इथे येऊन तुमचा वेळ दिलात त्यासाठी मी पूर्ण अक्षरमानव कुटुंबाकडून, तुम्ही कुटुंबीयच आहात तरी तुमचे आभार मानतो आणि सर्व उपस्थितांचे आभार मानतो. तुर्तास इथेच थांबू, पण ही चर्चा, ही गप्पा आणि हे प्रबोधनी चळवळ कायम राहील चालू. तोपर्यंत सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन इथेच थांबतो. थँक्यू सर. थँक्यू. बाय. बाय बाय. आपल्याला इथं या पूर्ण टेक्निकल सपोर्टसाठी किरण लोंढे यांनी मदत केली होती. मी त्यांचेही आभार मानतो. थँक्यू किरणजी. थांबूया आपण.